Okay, okay. Take care. All the best. Thank you, sir. Thank you. Start. सर्वांना नमस्कार. यशवंतराव चव्हाण विकास प्रतिष्ठान, शिक्षण विकास मंच मुंबई, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी 100 दिवसात 10वी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आणि त्याचबरोबर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. मी प्रशिक्षणाच्या मराठी विषयाच्या या सत्रामध्ये शिक्षक आणि पालक आपणा सर्वांचं स्वागत करते. शिक्षक मैत्रिणींनो, मराठी कुमार भारती प्रथम भाषा या विषयाच्या संदर्भात तुमच्याशी हितगुज, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आज मी स्वतः डॉक्टर नंदा भोर, आदरणीय डॉक्टर माधुरी जोशी, आदरणीय स्वाती ताडफळे मॅडम, आदरणीय प्रिया निघोसकर मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. शिक्षक मैत्रिणींनो, कोविड-19 मोठं संकट घेऊन आलं, परंतु संकट संधीही घेऊन येतं आणि ती संधी आज आपणा सर्वांना प्राप्त झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना या 100 दिवसामध्ये आपण कसे सामोरे जाणार आहोत या दृष्टीने ही चर्चा, हे प्रशिक्षण आपणापुढे आम्ही सादर करणार आहोत. जैसा स्वभाव माये बापांचा, अपत्ये बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषात. आमच्या ह्या बोबड्या बोलीचा तुम्ही अव्यय करणार नाही याची आम्हाला नितांत खात्री आहे आणि तो विश्वास संपादन करून आम्ही तुमच्या पुढे येत आहोत. मी आपल्या पुढे सादर करणार आहे गद्य विभागाशी. आपणा सर्वांना ज्ञात आहे की गेले 8 महिने विद्यार्थ्यांशी आता आम्ही ज्याप्रमाणे संवाद साधतोय त्याचप्रमाणे तुम्ही संवाद साधत होता आणि आता प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्या सामोरे जाणार आहात. या सामोरे जाण्यामध्ये या 100 दिवसामध्ये आपण काय करणार आहोत याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. 25% कमी केलेला पाठ्यक्रम, उर्वरित 100 दिवसात पाठ्यक्रमाचे अध्यापन आणि विद्यार्थ्यांनी करावयाचे अध्ययन, गद्य विभाग वर्गीकरण, कृती निर्मिती आणि उत्तराची अपेक्षित रचना अशा ठळक मुद्द्यांना स्पर्श मी या विभागामध्ये करणार आहे. नेक्स्ट, आपणा सर्वांना ज्ञातच आहे की 25% अभ्यासक्रम जो कमी केलेला आहे पाठ्यक्रम, त्यामध्ये तुम्हा सर्वांना कल्पना असेल की गद्य विभागामधले 4 घटक वगळण्यात आलेले आहेत, पण ते फक्त या वर्षापुरतेच. वसंत हृदय चैत्र, काळेकेस, सोनाली, निर्णय आणि स्थूल वाचन मधला बोलीभाषेतील ही कविता मणक्या पेरेन लागा. या 25% वगळलेल्या अभ्यासक्रमातून पुढे आपल्याला उर्वरित अभ्यासक्रमाकडे जायचे. परंतु ते जात असताना आपण हे ध्यानी घेतलं पाहिजे की ह्या उर्वरित अभ्यासक्रमामधून या विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता आपल्याला विकसित करावयाच्या आहे. कारण आपल्या पुढे जो विद्यार्थी आहे शिक्षक मैत्रिणींनो, तो विद्यार्थ्याची पायाभरणी, उच्च शिक्षणाची पायाभरणी आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. आणि आपणा सर्वांना माहीतच आहे, मातृभाषा सक्षम जर असेल तर तो कुठल्याही विषयावर विजय मिळवू शकतो. आणि म्हणून या क्षमतांच्या दृष्टीने आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या ह्या ज्या क्षमता आहे आणि अध्ययन क्षेत्र आहेत त्याचा विचार जर केला, तुम्ही पाहिलं तर साहित्यातील भावार्थ समजून घेणे, साहित्य प्रकारांची ध्वनिफीती ऐकणे, औपचारिक व अनौपचारिक संवाद व संभाषण ऐकून चिकित्सक विचारासह त्यात सहभाग घेता येणे, भाषण संभाषणामध्ये विविध साहित्य प्रकारांच्या मूल्यमापनाचे निकष ठरवून त्याची समीक्षा करून त्याबाबत आपले मत मांडता येणे, वाचन, विविध साहित्य प्रकारांचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणे,
मग ते वाचन आंतरजालामधून प्राप्त असेल, ई साहित्यामधून प्राप्त असेल किंवा सार्वजनिक ठिकाणच्या सूचना असतील. त्याचबरोबर लेखन वाचलेल्या साहित्याच्या आशयातील मध्यवर्ती विचारांचा, कल्पनांचा शुद्ध लेखनाच्या नियमांचे पालन करून विस्तार करता येईल. या ज्या क्षमता आहे, ह्या क्षमता उर्वरित पाठ्यक्रमामधून आपल्याला कशा संपादन करता येतील विद्यार्थ्यांच्या, याचा विचार करण्यासाठी आपण हा उर्वरित पाठ्यक्रम काय आहे तो पाहूया. शिक्षक मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की क्षमता विधानं जेव्हा आपण पाहिली त्यामध्ये प्रत्येक क्षमता विधानामध्ये साहित्याचा उल्लेख आलेला आहे. याचाच अर्थ आपण ध्यानी घेणं आवश्यक आहे की साहित्याच्या अनुषंगाने जाणं गरजेचं आहे. श्रवण असेल तरीही, भाषण संभाषण असेल तरीही, वाचन असेल तरीही आणि लेखन असेल तरीही. आणि त्या दृष्टीने आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेला जो पाठ्यक्रम आहे किंवा पाठ्यघटक आहेत, त्या घटकांचं जर साहित्याच्या दृष्टीने, साहित्य प्रकाराच्या दृष्टीने जर वर्गीकरण केलं तर आपल्याला आपलं अध्यापन आणि विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करणं अतिशय सोपं जाईल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने उर्वरित अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रमाचं साहित्यातून वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे ते पहा. आता आपल्याकडे जो भाग आहे आणि जो कालखंड आहे किंवा वेळ आहे आपल्याकडे उपलब्ध, त्याचा विचार जर केला तर आपल्याला एक कथा अभ्यासायची आहे, म्हणजे अध्यापन करायचं आहे. ललित साहित्याचा विचार जर केला तर बोलतो मराठी, वाट पाहताना, आप्पांचे पत्र, सर्व विश्वची व्हावे सुखी. त्याचबरोबर चरित्र, आजी, कुटुंबाची आवड, करते सुधारक कर्वे, आत्मचरित्र, आत्मकथनामध्ये गोष्ट अरुणिमाची, हे मुलाखतीमध्ये सुद्धा जाऊ शकते. आणि स्थूल वाचनामधले जे 3 घटक आहे त्यामध्ये पहिलं स्थूल वाचन बाल साहित्यिका गिरिजाकीर, जो समीक्षात्मक पाठ आहे. त्यानंतर थोडेफार 11वी-12वी मध्ये गेल्यानंतर ही ओळख करून घेण्यापेक्षा आताच आपण थोडा भाषाशास्त्राचा विचार जर केला तर 8वी मध्ये शब्दकोश, 9वी मध्ये विश्वकोश आणि 10वी मध्ये उत्पत्तीकोश याची ओळख आपण विद्यार्थ्यांना करून देणार आहोत. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची बाब की विद्यार्थ्यांना गुण प्राप्त होणार आहेच, परंतु ते गुणी होण्यासाठी त्यांच्या सामोरे काही अशी व्यक्तिमत्व की जी वर्तमान स्थितीमध्ये आहेत, वर्तमान काळात आहे, अशी चरित्र जर त्यांच्या पुढे जर आली तर अधिकच चांगलं होईल. आणि म्हणून ह्या उर्वरित पाठ्यक्रमाचं साहित्यामध्ये वर्गीकरण करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे साहित्यातून जर आपण विद्यार्थ्यांसमोर जर गेलो तर कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त पाठ्यक्रम किंवा जास्तीत जास्त गोष्टी या ठिकाणी त्यांना प्राप्त करून देऊ शकतो. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी प्रत्येक पाठाचं एक नमुना उदाहरण म्हणून साहित्याची ओळख, त्या साहित्य प्रकाराची ओळख आणि तो साहित्य प्रकार पाठ्यक्रमाला कशा प्रकारे संबंधित होतो त्याचा विचार करणार आहोत. पहिला साहित्य प्रकार जो आहे कथा, आता खरं पाहिलं तर अतिशय आवडता साहित्य प्रकार आहे हा विद्यार्थ्यांचा. लहानपणापासून तर आतापर्यंत तुम्हाला सर्वांना माहिती असेल की कथा म्हटलं की मुलं अगदी सावरून बसतात, मग अगदी ती 10वीतली मुलं असली तरी. परंतु पहिलीच्या विद्यार्थ्यांना साहित्य प्रकारचं अध्यापन करणं आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना साहित्य प्रकाराचं अध्यापन करणं यामध्ये फार फरक आहे. चित्रवाचनापासून सुरू झालेला त्यांचा हा कथेचा प्रवास, आता ते स्वतः कथा चांगल्या प्रकारे लिहितात. या अनुषंगाने पुढे जेव्हा ते वाचन करतील, लेखन करतील, कारण त्याच विद्यार्थ्यांमध्ये दडलेला जो साहित्यिक आहे तो साहित्यिक आपल्याला सामोरा घ्यायचा आहे. सर नेक्स्ट स्लाइड. कथा पाठ्यक्रमाचा जर विचार केला तर कथा हा जो साहित्य प्रकार आहे तो काय, कथा म्हणजे काय, कथेचे घटक आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असलेली जी रूपक कथा आहे त्या रूपक कथेची ओळख आपण ह्या मुद्द्यांनी करून घेणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की कथा म्हणजे काय. खरं तर शिक्षक मैत्रिणींनो, मी तुम्हाला हे सांगणं गरजेचं नाहीये, पण हे मी तुमच्यासाठी सांगत नाही, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. फक्त आपल्याला कुठल्या मार्गाने जायचंय याचा विचार आपण करायचा आहे आणि म्हणून मी तुमच्या पुढे हे मांडतीये. कथा म्हणजे काय आणि त्याच्यापेक्षाही मग या व्याख्येच्या अनुषंगाने जे कथेचे घटक येतात त्या घटकांचा विचार जर केला तर आपण ज्या कथेचं अध्यापन करणार आहोत ती कथा त्या घटकांना कशा प्रकारे संलग्नित होते त्याचा आपण थोडासा विचार केला तर पहा. गवताचे पाते,
कथेचा जो पहिला घटक आहे कथानक, त्याचा विचार जर केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल, अगदी कदाचित तोंडपाठ पण झाली असेल, तर झाडावरून गळून पडणाऱ्या पानाचा गवताच्या पात्याला त्रास होणे, गवताच्या पात्याने राग व्यक्त करणे, पानाने रागात गवताच्या पात्याला नको ते बोलणे, निसर्गाची किमया कालांतराने त्या पानाने गवताचे पाते म्हणून जन्माला येणे, हे थोडक्यात कथानक त्यामध्ये. आणि घटना अगदी साधी आहे, एक नैसर्गिक घटना की त्या झाडावरून ते पान गळून पडते आणि गळून पडत असताना त्याचा आवाज होतो. निसर्गातील एक सर्वसामान्य घटना, परंतु त्या घटनेचं एवढं सुंदर वर्णन या कथेमध्ये केलेलं आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ते सांगता आलं पाहिजे. म्हणजे कथानक काय आहे आपण आधी सांगण्याऐवजी त्या विद्यार्थ्यांनी ते सांगावं. घटना काय आहे, त्याचप्रमाणे पात्र त्या कथेमध्ये अगदी 2 पात्रामध्ये कमीत कमी पात्र वरती व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे कथेमध्ये खूप पात्र घेतली म्हणजे कथा चांगली होते असं काही नाही. तर जो विषय कथेचा आहे त्या कथेच्या विषयाच्या अनुषंगाने आणि लेखकाचा हेतू समोर ठेवून त्या कथेमध्ये लेखकाने ती पात्र त्यामध्ये घेतलेली असतात. या कथेमध्ये फक्त आपल्याला 2च पात्र पाहायला मिळतात, ती म्हणजे झाडावरून गळून पडणारं पान आणि गवताचं पात्र. अप्रत्यक्षरित्या त्या वातावरणामध्ये अनेक इतर घटक असतील, पण प्रत्यक्षात संवादामध्ये मात्र आपल्याला ही 2 पात्र दिसतात. वातावरणाचा विचार जर केला कथेमध्ये तर हिवाळ्याचे दिवस, शिशिर ऋतू आणि झाडांची पानगळ, ह्या सगळ्या नैसर्गिक घटना आहेत. ह्या नैसर्गिक घटनांचं त्या ठिकाणी मागोवा लेखकाने घेतलेला आहे. मांडणीचा विचार जर केला, लेखकाचा हेतू या कथेच्या लेखनामधला जर आपण पाहिला तर मानवी अपप्रवृत्तीतील दोष दाखवून देण्याचा प्रयत्न लेखकाने ह्या 2 घटकांमधून घेतलेला आहे. निसर्गातील मानवेतर घटकांवर मानवतेचा आरोप करून त्यांची मानवी धाग्यामध्ये गुंफण करून कल्पकतेने जी चमत्कृती साधलेली असते आणि तिची गद्यात्मक रचना केलेली असते म्हणजे ती रूपक कथा. आता ही रूपक कथा, मला तर वाटतं की या रूपक कथेचं अध्यापन करण्याच्या आधी हे जी वैशिष्ट्य रूपक कथेची सांगितलेली आहे ती वैशिष्ट्य अगदी लहानपणाच्या तुम्ही कथेला जर लावून पाहिली, तुम्हा सर्वांना माहिती आहे आणि जी विद्यार्थ्यांना पण माहिती आहे, साधी अगदी ससा आणि कासव ही कथा, त्या कथेचा या मुद्द्यांना अनुसरून जर त्यांना ओळख करून दिली तर मला वाटतं निश्चितच ही रूपक कथा विद्यार्थी स्वतः या मुद्द्यांना अनुसरून तयार करतील. आणि जेव्हा स्वतः एखादी निर्मिती केली जाते तेव्हा ती कायमस्वरूपी लक्षामध्ये राहते. ज्ञान रचनावादाचा हा एक मुख्य उद्दिष्ट आहे की व्हॉट आय डू, आणि ही करणं, स्वतः करणं ही जी बाब आहे ती बाब ह्या ठिकाणी महत्वाची आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं खाद्य आपण देऊन त्यांना कुबड्या देण्यापेक्षा त्यांना स्वतः करायला जर लावलं तर त्या ठिकाणी चांगल्याच गोष्टी त्या होऊ शकतात. हेतूनुसार पात्रांची संख्या आपण पाहिली. आता मानवी जीवनाशी सुसंगत व समांतर रचना रूपक कथेमध्ये असते. फक्त प्रतिमा म्हणून किंवा रूपक म्हणून ती वापरलेली असतात. कथेमध्ये आपण पाहिलं की गवताचं पातं आणि झाडावरून गळून पडलेलं पान ही दोन्ही रूपक आहेत. समांतर रचना जर पाहिली तर पानाचे गळून पडतानाचा आवाज करणं, खरं तर तो आवाज सहज होतो, परंतु ते पान आवाज करते आहे अशी कल्पना करणं ही कल्पकता रूपक कथेचा आत्मा असतो. दुसरा जर विचार केला तर गवत्याच्या पात्याने राग व्यक्त करणं, पानाने त्याला चिडखोर, बिब्बा, शूद्र असे म्हणून हिणवणं, मानवी स्वभावाच्या 2 पैलूंची इथे सुंदर अशी ओळख आपल्याला लेखकाने करून दिलेली आहे. आणि अशीच ओळख करून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी स्वतः स्वयमाध्ययनातून करावा. यासाठी या पद्धतीने आपण जर अध्यापन केलं तर अतिशय कमी वेळामध्ये आपण एका मोठ्या पाठाचं अध्यापन त्या ठिकाणी अतिशय सुंदररित्या मुलांना करून देऊ शकतो. अगदी छोटासा विचार जर केला तर या कथेचा सार जर पाहिला तर एका संत वचनाची आठवण येते. पहा, जन्मा येणे दैवा हाती, करणी जग हसवी, गाणे व्यर्थची कुल थोरवी. संत वचनाचा संदेश देणारा आशय, आपण कुठे जन्माला आलो हे महत्वाचे नसून आपण समाजासाठी किती उपयोगी पडलो, अगदी ह्या छोट्या आशय घेऊन लेखकाने एवढा मोठा भाग त्या कथेमध्ये वर्णन केलेला आहे. आणि मग याची तुलना समाजामध्ये दिसणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत यांच्याशी जर आपण विद्यार्थ्यांना करायला लावली तर उच्च बोधात्मक क्षमतांचा
विकास आपण त्यांच्याकडून सहज करून घेऊ शकतो आणि तशा प्रकारे त्यांना ते अध्यापन करायला सांगू शकतो. दुसरा साहित्य प्रकार जो आहे तो पुढे जायचा आहे आपल्याला, तो म्हणजे चरित्रात्मक पाठ. आपण आधी पाहिलेलं आहे की चरित्रात्मक पाठामध्ये उर्वरित अभ्यासक्रमामध्ये आपल्याला किती पाठ आहे, ते म्हणजे एक आजी कुटुंबाची आगळ आणि करते सुधारक कर्वे. स्क्रीनवर जी व्याख्या दिसते तुम्हाला ती जर पाहिली तर त्याची वैशिष्ट्ये जर आपण लक्षामध्ये घेतली तर चरित्रामध्ये कर्तृत्ववान व्यक्तीचं चरित्र वर्णन केलेलं असतं, लिहिलेलं असतं. जीवनाची कालानुसारी व घटनानुसारी विश्लेषण आणि व्यक्तिमत्वाच्या विकासाचा आलेख. या प्रकारे आपल्याला हे का सगळं घ्यायचंय? पाठ्यघटकाचा अभ्यास या पद्धतीने जर आपण केला की चरित्र काय किंवा कशा प्रकारे लिहिलं जातं तर खचितच उपयोजित लेखनामध्ये विद्यार्थ्यांना त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून आपण या पद्धतीने त्यांची तयारी करून घ्यायची आहे. चरित्रात्मक पाठामध्ये पहा की सातत्याने सत्याचे भान राखून, हे वाक्य फार महत्वाचं आहे. एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा कालानुसारी, घटनानुसारी व विषयानुरूप साधार विश्लेषणात्मक परिचयात्मक इतिहास व त्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा आलेख. उदाहरण म्हणून जर आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या करते सुधारक कर्वे या पाठाचा विचार जर केला तर या पाठामध्ये कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे जिचं वर्णन केलेलं आहे किंवा ज्या बाबतीत सांगितलं आहे ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. आपणा सर्वांना या व्यक्तीची ओळख आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना हे सांगणं गरजेचं आहे. जीवनाचे कालानुसारी व घटनानुसारी विश्लेषण जर आपल्याला करायचं ठरलं तर एक परिचय आपण त्यांना देऊ शकतो त्या पाठ्यक्रमाचा सारांश म्हणून. 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्म. अगदी थोडक्यात मी परिचय देते या ठिकाणी. त्यानंतर त्यांचं मुख्य ध्येय स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, स्त्रीला आपण गुलाम आहोत याची भान आणून देणे हे महत्वाचे ध्येय त्यांचे होते. कृतीतून आदर्श निर्माण करणे हा विशेष होता. म्हणूनच महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह की तत्कालीन समाजामध्ये जी गोष्ट मान्य नव्हती ती स्वतः त्यांनी ती कृतीतून उतरवली. लेखक महर्षी कर्व्यांना स्थितप्रज्ञ म्हणतात. त्या स्थितप्रज्ञाची लक्षणे महर्षी कर्व्यांमध्ये कशी दिसून येतात आणि हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा एखाद्या व्यक्तीचं चरित्र लेखन करताना जर विद्यार्थ्यांनी स्वतः लेखन करायला जर घेतलं तर कोणकोणते मुद्दे अपेक्षित असतात हे त्यांना त्या प्रकारे ज्ञात होतील. कोणत्या क्रमाने जायचं, कोणत्या घटनेने जायचं ही माहिती होईल आणि अगदी कमी कालावधीमध्ये आपण तो पाठ विद्यार्थ्यांसमोर नेऊ शकतो. स्वतःच्या सुखदुःखात अविचल मात्र दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी असणे ही लक्षणे महर्षी कर्वे यांच्यामध्ये दिसतात. हे जीवनाचे पैलू आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या आलेखाचा विचार जर केला तर तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये पाहिला असेल की सुरुवात त्यांनी कृतीतून म्हणजेच पहिला विधवा विवाह, त्यानंतर अनाथ बालिकाश्रम, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जी खूपच स्फुरणीय अशा प्रकारची आहे ती म्हणजे जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठाची स्थापना. अशा प्रकारे आपल्या कर्तृत्वातून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकासाचा आलेख पुढे नेलेला आहे. तुमच्या लक्षामध्ये येईल की या व्यक्तींचा आत्मिक विकास आपण म्हणतो इथे उल्लेख केलेला आहे. त्यांच्या ह्या कर्तृत्वातून त्यांचा आत्मविकास होत असतो. स्त्रियांना मोठं करणं, संकटाशी सामना करणं, समाजापुढे हार न मानणं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना अर्धांग मानणं ही सर्वात महत्वाची गोष्ट. ही जेव्हा स्वतः ते मान्य करतात तेव्हा त्यांचा स्वतःचा आत्मविकास झालेला असतो. ही जाणीव विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुरुष शिक्षण झालं पाहिजे असा आग्रह धरणारे महर्षी कर्वे आपल्याला ह्या चरित्रात्मक पाठामध्ये भेटतात. अशी ओळख आपण विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं आहे. पुढचा साहित्य प्रकार जो येतो तो ललित लेख. पहा, फार वेगळा अशा प्रकारचा हा लेख आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की ललित लेख आपल्या पाठ्यक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मनुष्याच्या मूलभूत प्रेरणा, खरं पाहिलं तर साहित्यामध्ये मानवी जीवन पुरेपूर भरलेलं असतं आणि ह्या मूलभूत प्रेरणा त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याची चाललेली धडपड ह्या सगळ्याचा सार जो आहे तो साहित्यामध्ये येत असतो. आणि
त्या साहित्यातून ह्या मानवी जीवनाच्या अभिजात सौंदर्याची अभिजात अभिव्यक्ती संभवते. शब्द जरा थोडेसे कदाचित विद्यार्थ्यांना कठीण वाटतील, परंतु हे शब्द विद्यार्थ्यांसाठी नाहीये, तर आपणासाठी आहे. विद्यार्थ्यांना हे समजून द्यायचे आपल्याला फक्त ह्या पाठाच्या माध्यमातून. मग ललित लेख म्हणजे काय? बराच वेळेला आपल्याला या साहित्य प्रकाराबाबत शंका निर्माण होते, परंतु आपण याप्रमाणे जर गेलात तर विद्यार्थी सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने या गोष्टी प्राप्त करू शकतात. ललित ह्या शब्दाचा अर्थ खेळणारे, विलासी, गोजीरवाणे, मनोहर, आनंददायक अशा प्रकारचे समर्पक शब्द त्याला येतात. याचं पाहिलं तर ललित गद्यात लेखकाने कुठलाही विषय घेतला तरी त्यातला मी हा अग्रगण्य असतो. मग आता हे जे वाक्य आहे ना, किंवा हे जे वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या प्रत्येक ललित लेखाला लावून पाहायला लावायचं विद्यार्थ्यांना, की हे असं आहे का. मग अप्पांचे पत्र, इथे मी कोण आहे, तर शाळेतील शिपाई मामा. वाट पाहताना, इथे मी कोण आहे, तर स्वतः लेखिका अरुणा ढेरे. या प्रकारे वेगवेगळे प्रकार ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथे फक्त नमुना दाखल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की वाट पाहताना अरुणा ढेरे यांचा हा जो पाठ आहे तो आठवणी पण आहे आणि अनुभव कथन पण आहे. आठवणी आणि अनुभव कथन याचा विचार जर केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की लेखिकेने अगदी सुरुवातीपासून पोपटांची वाट, सुट्टीची वाट पाहणं, पोपटाची वाट पाहणं, आत्याची वाट पाहणं, पोस्टमनची वाट पाहणं, ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्या वाट पाहण्यातून त्या अनुषंगाने आलेल्या ज्या आठवणी आहेत, त्या आठवणी, त्या अनुषंगाने आलेले जे अनुभव आहेत, ते अनुभव प्रस्तुत पाठामध्ये वर्णन केलेले आहेत. हे सगळा भाग जो आहे, प्रत्येक ललित लेख कोणत्या अंगाने जातो, तो लघुनिबंध आहे का, वगळलेल्या भागामधला काळे केस हा लघुनिबंध आहे, तो ललित निबंध आहे का, व्यक्तिचित्रे आहेत का, शब्दचित्रे आहेत का, प्रवास वर्णन आहेत का. म्हणजे या अंगाने जर आपण त्यांना साहित्य प्रकाराची जर ओळख करून दिली तर खचितच आपण चांगल्या प्रकारे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अध्यापन आपण करू शकतो. आणि मुलांना पुरेपूर त्यांचं समाधान करण्याच्या दृष्टीने, खरं तर 100 दिवसामध्ये एवढं सगळं करणं, ह्या दृष्टीने विचार करता या अनुषंगाने जर गेला तर भविष्यामध्ये त्यांना कुणीही शिकवण्याची मला वाटतं गरज भासणार नाही, ते स्वतः स्वयंअध्ययन करतील, हा मला यातून दृढ विश्वास वाटतो. सर नेक्स्ट. आता हे साहित्य प्रकार उदाहरणादाखल म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले. या साहित्य प्रकाराच्या अनुषंगाने आपण ज्या कृती निर्माण करणार आहोत, कारण गद्य विभाग जो आहे तो गद्य विभाग तुम्हाला माहित आहे, 2 पठित उतारे, 1 अपठित उतारा, 130 ते 150 शब्दांचे पठित 2 उतारे असतील, 2, 2, 4, 3, 7, 1 पठित उतारा 7 गुणांसाठी, म्हणजेच एकंदरीत 18 गुणांसाठी असणारा हा गद्य भाग आहे आणि पुरेपूर संपूर्ण मार्क मिळवून देणारा. आता मी मुद्दामून मार्क मिळवून देणारा किंवा गुण मिळवून देणारा असं का म्हणते, तर खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात, परंतु फक्त आपल्याला मार्क नाही तर आपल्याला यामधून ते विद्यार्थी गुणी कसे होतील याचाही विचार करायचा आहे. या दृष्टीने कृती कशा तयार करायच्या हा विचार ह्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तर उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आपण आपल्या उर्वरित पाठ्यक्रमामधला आजी कुटुंबाची आगळ या पाठामधला 1 उतारा घेतलेला आहे. उतारा निवडताना पण अशा प्रकारे विचार करायचा की संपूर्ण पाठाचा सारांश त्याच्यामध्ये येऊ शकेल का, की जेणेकरून मुलांना त्या परिच्छेदाच्या द्वारे आपण पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकू किंवा त्यांच्या सामोरे जाऊन आपण त्यांना माहिती देऊ शकू. यासाठी परिच्छेदाची निवड करणं ही सुद्धा खूप कौशल्याची बाब आहे. आता हा जो उतारा घेतलेला आहे तो आमची जेवणानंतर आणि आधारही तितकाच वाटायचा, ह्या पान नंबर 6 वरचा हा उतारा पहा. त्या अनुषंगाने कृती निवडताना हा विचार करायचा की आपल्याला 4 मार्कासाठी आकलन कृती घ्यायची आहे, परंतु आकलन कृती म्हटल्यानंतर फक्त त्याच्यामधून आकलन व्हावं एवढीच बाब फक्त महत्वाची नाहीये, तर आकलनाबरोबर त्या विद्यार्थ्यांनी उच्चबोधात्मक क्षमतामधल्या इतर क्षमतांचा पण विचार व्हावा किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांचं तेही मूल्यमापन व्हावं
अशा प्रकारच्या कृतीची निवड करावी. उदाहरणार्थ इथं आपण कृती घेतलेली आहे, योग्य पर्याय निवडा. स्त्रियांचा ढाळजतल्या मीटिंगचा कालावधी. पहा, याचं उत्तर खाली पर्यायामध्ये दिलेलं आहे. खरं पाहिलं तर समोर उत्तर आहे, उत्तरामधून ते उत्तर घ्यायचं आहे. पण तरी सुद्धा पर्याय का निवडलेला आहे, तर परिच्छेदाची सुरुवात आणि शेवट ह्या दोन्हींमध्ये असलेलं हे उत्तर आहे. आणि म्हणून या कृतीचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना पुन्हा तो परिच्छेद वाचणं गरजेचं आहे आणि अगदी समजपूर्वक वाचणं गरजेचं आहे. त्याच्यावर फक्त वाचन होणार नाही, तर त्यांना चिकित्सक विचार करावा लागणार आहे. आणि फक्त चिकित्सक विचार नाही, तर त्या विचाराचं संश्लेषण करून तार्किक विचार सुद्धा त्यामध्ये होईल. अशा प्रकारच्या कृतींची निवड जर आपण केली तर मुलांच्या बुद्धीला खाद्य, म्हणजे आपल्या समोर असणारे जे विद्यार्थी आहे, आणि आपण कृतीपत्रिकेमध्ये 40-40-20 असा जो भारांश देतो, त्या भारांशामध्ये 20 मध्ये असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या आव्हानात्मक कृती जर त्यांच्या समोर ठेवल्या तर अधिकच चांगल्या प्रकारे होईल. पुढे अगदी साधी कृती, कोणते लिहा, गावचं वर्तमानपत्र, वर्तमानपत्राचे संपादक, या कृती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वैशिष्ट्य लिहा, लेखकाने पाठात वर्णिलेली आगळची वैशिष्ट्य. म्हणजे कृती निवडताना आणि कृती तयार करताना सूचना स्पष्ट असल्या पाहिजे, ही जाणीव अतिशय महत्वाची, गरजेची आहे. यामध्ये सर्वात महत्वाची जी कृती आहे ती म्हणजे स्वमत, अभिव्यक्ती, खूप महत्वाची, की जी 3 मार्क मिळवून देणारी आहे. बरीचशी याच्यावर आपली चर्चा होते. 3 पैकी 3 मार्क आणि त्याचबरोबर मुलांच्या भाषिक कौशल्याचा विकास कसा होईल याचा विचार जर केला तर मुलांचं उत्तर काय अपेक्षित आहे हा विचार करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जी कृती आहे त्या कृतीमध्ये तुम्हाला कदाचित दिसेल असेल तर स्क्रीनवरती नजर, तर त्यामध्ये आगळ आणि आजी या दोन्हींचं तुम्हाला आढळलेलं साम्य सांगा. आता ह्या 2 गोष्टींची तुलनात्मक म्हणजे तुलना त्यांना करता आली पाहिजे. आणि तुलना करत असताना फक्त आजी समोर नाही, तर समाजामध्ये असणाऱ्या ह्या ज्या व्यक्ती आहेत त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये असणारी, आपल्या कुटुंबाची आगळ कोण आहे याचाही विचार त्यांना त्या ठिकाणी करावा लागेल. आणि ते स्वधारण स्पष्ट करणं. स्वमताची जी कृती असते त्या कृतीमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की साधारणपणे ती कृती अशी असते की त्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग असतात. प्रश्नाच्या उत्तराचा पूर्वार्ध म्हणजेच जिथे उत्तर आहे त्याचा आधीचा भाग आणि उत्तरार्ध प्रमुख उत्तर, याप्रमाणे मुलांना जर आपण सांगितलं तर अगदी कमी वेळामध्ये ते चांगल्या प्रकारे ते लेखन करू शकतात. या कृतीचा विचार जर आपण केला तर आजी आणि आगळ, आजीची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांना पाहावी लागतील आणि आगळची जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहे ती पाहावी लागतील. शारीरिक विचार जर केला तर आगळची जी वर्णन केलेली आहे ती आणि इकडं आजीचा स्वभाव, म्हणजे जसं संरक्षण कवच आगळ ही त्या वाड्याच्या संरक्षण कवच आहे, तसंच त्या वाड्यामधील सर्व व्यक्तींच्या कुटुंबाची संरक्षण कवच ही आजी आहे. हे साम्य आपल्याला विद्यार्थ्यांना पटवून देता येतील आणि विद्यार्थी त्याप्रमाणे आपल्या उत्तरामध्ये उल्लेख करतील, ही जाणीव त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अतिशय कमी वेळामध्ये हे सगळं सांगण्याचा प्रयत्न शिक्षक मैत्रिणींनो मी करतेय. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ते पुढे नेऊ शकाल याची मला खात्री आहे. सर नेक्स्ट. यामध्ये दुसरा भाग जो येतो तो विभाग 3 स्थूल वाचन. आपणा सर्वांना ज्ञात आहे की याला गुण 6 आहेत आणि 3 घटक आपल्याकडे उर्वरित आहेत. कृतीपत्रिकेमध्ये 3 कृती येणार आहेत. 3 पैकी 2 कृती आपल्याला विद्यार्थ्यांना सोडवायला सांगायच्यात. अर्थातच या ठिकाणी या 3ही घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. म्हणजे करावा लागणार आहे अर्थातच त्यांनी तो करावा, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ज्ञात झाल्या पाहिजे. मग पहिला जो पाठ आहे समीक्षात्मक लेख, बाल साहित्यिका गिरिजा खेर. आता साहित्य प्रकाराच्या अनुषंगाने मी याच्यावर आता चर्चा करणार नाही वेळेच्या अभावी, कारण पाठ्यपुस्तकामध्ये समीक्षा म्हणजे काय, समीक्षात्मक लेखाची वैशिष्ट्य काय असतात ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्याच अंगाने जर आपण ह्या पाठाकडून गेलो तर विद्यार्थी समीक्षा करायला शिकते. आता तुम्ही कदाचित मला 10वीच्या विद्यार्थ्यांनी समीक्षा करायची का, साहित्याची समीक्षा हा भाग बाजूला राहील, परंतु किमान आपल्या स्वतःची तरी ते समीक्षा करायला शिकतील. चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखायला शिकतील.
ही बाब सर्वात महत्वाची आहे. इथून जरी त्यांची सुरुवात झाली तर खूप चांगली गोष्ट आहे. दुसरा भाग जो आहे तो वीरांगणा त्या ठिकाणी आणि उत्पत्ती कोश. आता थोडक्यात फक्त मी सांगते की उत्तराची अपेक्षा काय आहे आपल्याला ह्या ठिकाणी. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की एका कृतीला 6 गुण आहेत, 3 गुण, अशा 2 कृती. या 2 कृतींचा जर विचार केला तर कमीत कमी 2 परिच्छेद आपल्याला ह्या ठिकाणी उत्तराचे अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये प्रस्तावना लिहित असताना त्या प्रस्तावनेची रचना त्या प्रकारे असली पाहिजे. कशा प्रकारची? तर लेखकाचं वैशिष्ट्य, लेखकाचे नाव, म्हणजे क्रम सुद्धा त्याप्रमाणे असावा का जेणेकरून परीक्षकाने वाचल्याबरोबर त्या विद्यार्थ्याच्या त्या लेखनाची छाप त्या परीक्षकावर पडली पाहिजे. आणि लेखनाचा एक क्रम असला म्हणजे खचितच आठवणीत ठेवणं पण सोपं जातं. तर लेखकाचे वैशिष्ट्य, लेखकाचे नाव, तो पाठ ज्या पुस्तकातून घेतलेला आहे त्याचे नाव, पाठाचे नाव आणि थोडक्यात दिलेला संदेश. अगदी उदाहरणादाखल जर घ्यायचं म्हटलं बालसाहित्यिका गिरिजा किर या पाठाचं, तर बालसाहित्यिका डॉक्टर विजया वाड यांच्या बोलकी पाणी या लेखसंग्रहातून घेतलेल्या बालसाहित्यिका गिरिजा किर या पाठात गिरिजा किर यांच्या साहित्याचे समीक्षणात्मक वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे आणि मग त्याच याच्यामध्ये त्या कृतीचा पूर्वार्ध, जी कृती विचारली आहे तिचा पूर्वार्ध आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये एकंदरीत उत्तराचा भाग, अशा प्रकारे जर वर्णन केलं तर मला वाटतं खचितच आपण चांगल्या प्रकारचे अध्यापन करू शकू. याबाबत यत्किंचितही शंका नाही. परी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे. असामान्य प्रज्ञा असणाऱ्या संत माऊलींची हे जे शब्द आहेत तेच मी तुम्हाला विनवणी करते आणि थांबते. पुढच्या भागाकडे जात आहेत आदरणीय डॉक्टर माधुरी जोशी मॅडम, पद्य विभाग. धन्यवाद. मॅडम आपला माईक सुरू करा, ऑन करा. धन्यवाद मॅडम. हॅलो, आवाज येतोय सर? हा येतोय. 100 दिवसात 10वी या ऑनलाईन कार्यशाळेत सर्व शिक्षक वृंद आणि पालक यांचं मनःपूर्वक स्वागत. कृतीपत्रिकेतला पद्य विभाग हा मला तुमच्या समोर सादर करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 25% गायलेला भाग हा पद्य विभागात नाही. अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन सगळ्यांनी ऐका. पद्य विभागात एकंदर 7 कविता आहेत आणि 2021च्या बोर्ड परीक्षेसाठी त्या 7ही कविता आहेत. त्यातली कुठलीही कविता गायलेली नाही. त्यामुळे आपल्याला 7ही कवितांचा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास करताना आपल्याला विभाग 2 मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याची अगदी ओझरती उजळणी आपण करून घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तुम्हाला तो आराखडा तसा माहीतच आहे, त्याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही. सर पीपीटी लावा. त्याच्याबद्दल मला याच्यानंतरची त्याच्याबद्दल सर नेक्स्ट याबद्दल मला अजिबात शंका नाही, परंतु मी त्याचा ओझरता परिचय तुम्हाला करून देते. आपल्याला विभाग प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला पहिली जी कृती आहे त्याच्यात एक पठित पद्य येणार आहे आणि 8 गुणांसाठी याच्यावरती कृती विचारल्या जाणार आहे. पहिली कृती आकलन कृती 2 गुण, दुसरी कृती आकलन कृती 2 गुण, तिसरी कृती दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण आणि चौथी कृती काव्य सौंदर्य. या सगळ्यांची माहिती आपण हळूहळू बघूया. त्याच्यानंतरचा हा जो प्रश्न आहे हा जो आहे ह्याच्यामध्ये 2 पठित कविता त्यांची शीर्षक ही आपल्याला द्यायची आहे. मुद्दामून मी तो प्रश्न कसा द्यावा यासाठी
हे प्रश्न अशा पद्धतीने आपण विचारावे यासाठी पीपीटी मध्ये सगळे प्रश्न टाकलेले आहेत. आपल्याजवळ एकंदर 8 प्रश्न आहेत आणि त्याला गुण 14 आहेत. पण आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये फक्त 4 गुणांचे प्रश्न विचारायचे आहे. खूप मोठा चॉईस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहे आणि या प्रश्नाची तयारी आपण कशी करणार आहे हे पण आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी प्रस्तुत प्रश्न जे आहे ते मी एकदा रिवाइज करते, एकदा सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, या दोन्ही याला 1-1 गुण आहे. त्याच्यानंतर शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण आणि कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण. 2 गटांमध्ये 2 कविता जेव्हा आपण देऊ तेव्हा विद्यार्थ्यांचं कुठलाच गोंधळ होणार नाही, कारण दोन्ही कवितेमध्ये शब्द जे आहेत ते वेगळे आहेत. पूर्वी एकाच ठिकाणी सगळे प्रश्न देऊन चालत होतं, पण आता तसं करता येणार नाही, कारण शब्द विचारायचे आहेत ते वेगळे आहेत, ओळी विचारायच्या त्या वेगळ्या आहेत. यापैकी कुठला तरी एक गट आपण सोडवावा अशी वर सूचना राहणार आहे. खालीलपैकी कोणताही एक गट आपण सोडवा आणि याला 4 गुण आहे. 4च गुणांच्या कृती विचारायच्या आहे. इथे तुम्हाला सांगण्यासाठी मी सगळेच प्रश्न सांगितलेले आहेत. यानंतरचा आपला जो प्रश्न आहे सर नेक्स्ट, यानंतरचा आपला जो प्रश्न आहे तो हा जो प्रश्न आज आता आपण बघितला 4 गुणांचा प्रश्न आणि त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो रसग्रहणाचा प्रश्न आहे, तोही 4 गुणांचा. हा बघितल्यानंतर आता आपण थोडस आपल्या पाठ्यपुस्तकात ज्या 7 कविता आहेत त्याच्यापैकी काही कवितांचा परिचय करून घेऊया. जसा कमी वेळात जेवढा होईल तेवढा मी तुम्हाला परिचय करून देणार आहे. पहिली कविता आहे आपली उत्तम लक्षण, संत काव्य आहे आणि संत रामदास यांच्या दासबोधातून घेतलेली ही कविता आहे. या कवितेमध्ये काय करावे आणि काय करू नये या 2 बाबींवर खूप जोर आपल्या रामदास स्वामींनी दिलेला आहे. आदर्श व्यक्तीची लक्षण ही सांगत आहेत ते, आणि ते सांगताना काय करावे मध्ये ते म्हणतात सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, संत संग धरावा, सत्कीर्ती वाढवावी. हे महत्वाचे 4 मुद्दे. आणि त्यानंतर काय करू नये हे पण ते सांगतात. तेव्हा त्यांना सन्मार्ग सोडू नये, आळसात सुख मानू नये, दुसऱ्यांचे उपकार घेऊ नये आणि पराधीन होऊ नये, या गोष्टी करू नये हे त्यांना सांगायचं आहे. आपली दुसरी कविता तर नेक्स्ट आपली दुसरी कविता आहे वस्तू. द भा धामणस्कर. द भा धामणस्कर हे अत्यंत भावस्पर्शी आणि चिंतनशील कवी आहेत. त्यामुळे त्यांनी वस्तू ही कविता, वस्तू ही प्रतीकात्मक वापरून, म्हणजे वस्तू हे एक प्रतीक वापरून त्यांनी हे लिहिलेले आहे. कवी खूप संवेदनशील आणि संयमशील असल्यामुळे त्यांनी आपल्या भोवतालचं जग हे सजीव केलेलं आहे आणि वस्तूंना भावना असतात हे त्यांनी आपल्याला कवितेतून पटवून दिलेलं आहे. या वस्तूंकडे जर आपण शांत नजरेने पाहिलं तर त्यांची मूक सेवा आपल्याला कळते असं त्यांचं मत आहे. मूक सेवा, कारण त्या तशा निर्जीव आहेत, परंतु आपल्या कवींनी त्यांना सजीव बनवलंय म्हणून त्यांची मूक सेवा आपल्याला कळते. आणि आपल्यावर उपकार करणाऱ्या, त्याच्यानंतर आपल्याला मदत करणाऱ्या, आपल्या सर्व घटकांवर, समाजातल्या घटकांवर प्रेम करणाऱ्या या वस्तूंशी आपण आपुलकीने वागावं, प्रेमानं वागावं असा सल्ला देतात. वस्तू हे प्रतीक आपल्या घरातील, शेजारातील वृद्ध व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, आजारी व्यक्ती या सगळ्यांशी प्रेमळ वागणूक देण्याची संवेदना वस्तूच्या माध्यमातून कवी या कवितेत देतात. आणि ही सगळ्यात महत्वाची संवेदना आहे जी विद्यार्थ्यांना जर आपण समजावून दिली
तर यावरचे प्रश्न त्यांना नक्की सोडवता येतील. सर नेक्स्ट, नंतरची कविता आहे आश्वासक चित्र. आश्वासक चित्र कवयित्री नीरजा यांची ही कविता आहे. स्त्री पुरुष समानतेचं चित्र रेखाटलेलं आहे. संवादात्मक भाषेतून कवितेचं लेखन केलेलं आहे. सर्व काळात उपयुक्त ठरतील असा विषय त्यांनी कवितेतून वर्णिलेला आहे. स्त्री पुरुष समानतेची सुरुवात ही एका भातुकलीच्या खेळातून त्यांनी केलेली आहे आणि या भातुकलीच्या खेळातून जेव्हा ही मुलं वास्तव जगात जातील, प्रवेश करतील, तेव्हा स्त्री पुरुष समानतेचे मूल्य आपोआप रुजवतील, स्वतःमध्ये रुजवतील आणि त्याचा कुटुंबात वापर करतील असा आशावाद सुद्धा आपल्या कवयित्रीने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अशी ही एक सुंदर कविता, खूप मोठं मूल्य आपल्याला देणारी आपल्या पाठ्यपुस्तकात आहे. सर नंतरचं, त्यानंतरची कविता आहे खोद आणखी थोडेसे. आसावरी काकडे या कवयित्रीची ही कविता. खोदणे ही जी क्रिया आहे ही प्रतिकात्मक आहे त्या कवितेमध्ये. खोदणे म्हणजे प्रयत्न करणे. आता आपण प्रयत्न सगळेच करतो, पण कवयित्रीला सांगायचं आहे प्रयत्न करून यश मिळालं नाही की आपण थांबतो. कवयित्रीला सांगायचं आहे की ज्या ठिकाणी तुमचे प्रयत्न थांबतात त्या ठिकाणाहून आणखीन चिकाटीने प्रयत्न करा, यश हमखास मिळेल. म्हणून शीर्षक आहे खोद आणखी थोडेसे. ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द, धडपड असणं गरजेचं आहे. आणि आपण समाजात अनुभव घेतो, हे सगळे अनुभव काही वाईट नसतात, कारण आपण अनुभवातून शिकत असतो. नवीन फुटणाऱ्या पानाप्रमाणे मनाला व्यक्त होण्याची संधी द्या. जेव्हा नवीन पालवी फुटते झाडावरती, जुनं पान गळतं आणि नवीन फुटते, त्या ठिकाणी तो आपला अंकुर हळूचकन बाहेर येतो. त्याप्रमाणे तुम्ही गप्प राहू नका. तुमचा एक विचार संपल्यानंतर दुसरा विचार तुम्ही मांडा. स्वतःची उणीव जी काय आहे ती मान्य करा. तुमच्या मनाचं सामर्थ्य ओळखा. आपल्या मनाला पण एक सामर्थ्य असतं आणि ते सामर्थ्य तुम्ही ओळखा आणि ते व्यापक बनवा. मोठं कसं करता येईल, मनाचं सामर्थ्य मोठं कसं करता येईल हे बघा. आणि भ्रामक खोट्या समजुती या बाळगू नका असा, आणि सकारात्मक राहा, संवेदनशीलता जपा असा सल्ला कवयित्री या कवितेतून आपल्याला देतात आहे. अतिशय 10व्या वर्गाच्या वय आहे, 10व्या वर्गातल्या मुलांचं, त्याच्यासाठी मोलाचा संदेश कविता ही आपल्याला देते. त्यानंतरची सर नेक्स्ट, त्यानंतरची आपली कविता आहे आकाशी झेप गेरे. अक्षरशः जगदीश खेबुडकर यांचं हे चित्रपट गीत आहे. आणि या चित्रपट गीतातून सुद्धा त्यांनी आपल्याला पुन्हा उपदेशच केलेला आहे. पक्ष्यांच्या प्रतीकातून, पक्षाचं प्रतीक त्यांनी वापरलंय कवितेमध्ये. जसं तिथे वस्तूचं प्रतीक आहे तसं या ठिकाणी पक्षाचं प्रतीक आहे. आणि या प्रतीकातून ते सल्ला देतात, स्वकष्टाने जगा, परावलंबी बनू नका, स्वतःच्या क्षमता ओळखा. बघा, दोन्ही याच्यात आपल्याला क्षमता ओळखायला सांगितलेले आहे. पाखराप्रमाणे स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. सामर्थ्य प्रत्येकात असतं, त्या सामर्थ्याची वेगवेगळे प्रकार वेगळा असेल पण ते प्रत्येकात असतं, ते ओळखा आणि त्याच्या भरोशावर यशाचं शिखर गाठा असा सल्ला या कवीचे कवी आपल्याला देतात. आकाशी झेप घेरे पाखरामध्ये. सर नंतरची पीपीटी. आता आपल्याला आपण या 7 पैकी 5 कवितांचा एक थोडासा आढावा, खूप डिटेल नाही म्हणता येणार पण थोडासा आढावा घेतला. आता आपण पुन्हा आपल्या यानंतरच्या जो भाग आहे आपल्या याच्यामधला, कृतीपत्रिकेमधला, त्याच्याकडे पुन्हा वळूया. कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला पहिली कविता जी पूर्ण येणार आहे, कविता येणार आहे, त्याच्यावरचे प्रश्न मी आताच सांगितलं. 2 आकलन कृती, 2 आकलन कृती. त्यानंतर सरळ अर्थ लिहा. सरळ अर्थ लिहित असताना तुम्हाला वर्गात तुम्ही जेव्हा शिकवता, विद्यार्थ्यांना सांगता, तेव्हा त्याचा सरळ अर्थ तुम्ही सांगितलेला असतो आणि विद्यार्थ्यांना तो लिहिता येतो.
आता त्याच्यानंतरची जी कृती आहे काव्य सौंदर्य, ही थोडीशी विद्यार्थ्यांना अवघड जाणारी आहे, म्हणून आपण याचा विचार करूया काव्य सौंदर्याचा. काव्य सौंदर्याचा विचार करत असताना आपण या काव्य सौंदर्याचे 3 मुद्दे विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. अर्थात मी असा सल्ला सांगेन की हे 3ही मुद्दे तुम्ही शिकवता शिकवता, कविता शिकवताना जर ते त्यांच्या पुढे मांडले तर ती कविता समजायला सोपी जाते, आशय तिचा कळतो, त्याशिवाय काव्य सौंदर्य लेखन सुद्धा सोपं जातं. आता कसं, हे 3 मुद्दे कोणते आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पहिला अर्थ सौंदर्य, दुसरा विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य. हे 3 मुद्दे आपण का घेतले, कारण प्रत्येक कवितेत हे असतं. आणि हे का असतं, तर हे 3 वेगवेगळे होऊ शकतात का, तर नाही, हे परस्पर संबंधित आहे. या 3ही मुद्द्यांमधली जी सीमारेषा आहे ती तितकीशी स्पष्ट नाही. एक मुद्दा दुसऱ्यात हा जाऊ शकतो असं काही नाही. आपले विद्यार्थी खूप लहान आहेत, त्यामुळे त्यांना विचारत असताना या 3 मुद्द्यांचं, आता बघा काही पाठ्यपुस्तकाच्या मागचे जे प्रश्न आहे त्याच्यानुसार मी सांगते. पाठ्यपुस्तकाच्या मागे कसा प्रश्न असतो, ओळी दिलेल्या असतात, याच्यातलं विचार सौंदर्य स्पष्ट करा, अर्थ सौंदर्य स्पष्ट करा किंवा भाव सौंदर्य स्पष्ट करा असं. किंवा आता भाव सौंदर्याचाच प्रश्न कसा विचारला जातो, तर 2 ओळी दिलेल्या असतात, यामध्ये दडलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. 2 ओळी दिलेल्या असतात, यामुळे लपलेला विचार तुमच्या शब्दात लिहा. ते विचार सौंदर्य आहे. आधी सांगितलं ते भाव सौंदर्य आहे. आणि 2 ओळी दिलेल्या असतात, यामध्ये जो अर्थ लपलेला आहे तो तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट करा, असाही काव्य सौंदर्याचा प्रश्न येतो. किंवा ओळी देऊन डायरेक्टही प्रश्न येतो. हे शिक्षकांनी आवर्जून लक्षात ठेवावं. आणि आता प्रत्येक सौंदर्याचं थोडंसं आपण विश्लेषण बघूया. अर्थ सौंदर्यामध्ये कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना किंवा त्यांचा जो शब्दांचा सुंदर वापर केलेला असतो कवितेमध्ये आणि त्याच्यातला काही त्याच्यामुळे अर्थछटा निर्माण झालेले असतात, या सगळ्या अर्थ सौंदर्यामध्ये बोलतात. उदाहरण द्यायचं झालं एखादं, तर हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, या आश्वासक चित्रमधल्या ओळी, यातून कवितेचा आशावाद दिसतो, स्त्री पुरुष समानतेचं मूल्य दिसतं. म्हणजे मुख्य जो विषय मध्यवर्ती कल्पना आहे त्या कवितेतली ती दिसते. कसब दाखवणं, घर सांभाळणं, या अर्थछटा या वेगळ्या आहेत त्या पण दिसतात. म्हणजे अशा पद्धतीचं हे अर्थ सौंदर्य झालं. विचार सौंदर्यात काय असतं, तर कधी कधी सर्वसमावेशक विचार असतो त्यात लपलेला, तो शिकवताना जर सांगितला, म्हणजे उदाहरणार्थ अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, सर्वसमावेशक विचार आहे. किंवा सत्यमार्ग सांडू नये, हा पण सर्वसमावेशक विचार आहे. दुसरं त्यात अजून एक विचार आहे, नेहमीपेक्षा वेगळा विचार. आता नेहमीपेक्षा वेगळा विचार सुद्धा आपल्या कवितेच्या माध्यमात आहे, आणि तो म्हणजे वस्तू कवितेत मला आढळला, कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. ही जी ओळ आहे, हा नेहमीपेक्षा वेगळा केलेला विचार आहे. तो ती कविता शिकवताना तिथे सांगितला तर विद्यार्थ्यांना काव्य सौंदर्य लिहिताना तो खूप उपयोगी पडेल. नंतर तिसरा त्यांनी विचार सांगितला आहे की अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार, अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार. आता हा कसा, तर कवी जो अंतर्मुख होऊन एखाद्या घटनेचा अनुभव घेतो तो येतो. उदाहरणार्थ जवी पवार यांच्या कवितेमध्ये तू झालास मुक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत, या 2 ओळींमधून आपल्याला त्यांनी त्यावेळेस जो घेतलेला अनुभव आहे ते अंतर्मुख होऊन त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे 3 विचार सौंदर्यामध्ये 3 प्रकारचा विचार हा आपल्याला विद्यार्थ्यांना कविता शिकवताना जर आपण सांगत गेलो किंवा एक पान जोडून तो जर आपण बाजूला लिहायला लावला त्या पुस्तकालाच चिटकून, तर आपल्या विद्यार्थ्यांना काव्य सौंदर्याचा प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. भाव सौंदर्यात
वाच्यार्थाच्या पलीकडचा भाव आणि संवेदनशीलता किंवा भावनांचा आविष्कार, हे कल्पना, प्रतिमा या सगळ्या सांगितलेल्या असतात भाव सौंदर्यामध्ये. आता एक त्याचंही उदाहरण बघूया. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरवेल जी सकल कामना मावली. याच्यामध्ये नामावली म्हणजेच नामस्मरण, हीच आपली आई आहे. नामस्मरण करणे ही आपली आई आहे, कारण ती आईसारखी किंवा माऊलीसारखी आपलं हित योजते. नामावली हे त्यांनी सांगितलेलं आहे. ही भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की जी वाचकांच्या हिताची आहे, हे त्यांना सांगायचं आहे. अशा पद्धतीने आपण रसग्रहण विद्यार्थ्यांकडून जर कविता शिकवताना काव्य सौंदर्य हे कविता शिकवताना जर आपण तेव्हा तेव्हा सांगत गेलो तर हा प्रश्न सोडवताना सोपं जातो. सर यानंतरची आपल्याला जी आहे, आपण थोडस रसग्रहणाकडे वळूया, कारण आपल्याला रसग्रहण आहे, 4 गुणांचा रसग्रहणाचा आपल्याला प्रश्न आहे आणि रसग्रहणाचे काही मुद्दे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेले आहे. आपला उपयोजित विभाग सुरू होण्याच्या आधी काव्य सौंदर्याचे पण मुद्दे दिलेले आहे आणि रसग्रहणाचे पण मुद्दे दिलेले आहेत. नेहमी हा प्रश्न निर्माण होतो की रसग्रहणाचा कसा लिहायचा. मी मुद्द्यांना धरून या ठिकाणी रसग्रहण जरी सांगत असले एका कवितेचं, तरी पण आपण विद्यार्थ्यांना ते परिच्छेदात लिहायचं आहे असं सांगायचं आहे. रसग्रहणासाठी आपल्याला अ विभागातले कविता, आ विभागातल्या 2 कविता, या 3ही कविता सोडून चौथीत जी कोणती पाठ्यपुस्तकातली कविता निवडायची आहे आणि त्या 2 किंवा 4 ओळी या आपल्याला या ठिकाणी रसग्रहण करण्यासाठी द्यायचे आहे. तुम्हाला मुद्दे दिसावेत, कळावेत म्हणून मी ते मुद्द्यानुसार लिहिलेलं आहे, पण विद्यार्थ्यांना सांगत असताना तुम्ही त्याचा असा पॅरेग्राफ एकत्र करून लिहावं. त्या 2 किंवा 4 ओळींना सगळे मुद्दे लागू पडतील असं नाही, म्हणून रसग्रहण शिकवत असताना कवितेला मुद्दे लावा त्यातले काही, आणि मग ज्या 2 कोणत्या ओळी दिलेल्या आहे त्याचा अर्थ आणि दडलेला अर्थ, त्यात लपलेला अर्थ, हे दोन्ही तुम्ही सांगायला सांगा त्यांना, म्हणजे मग तुमचं त्या विद्यार्थ्याचं रसग्रहण पूर्ण होईल. आता आपण मुद्दामून 2 कविता सोडलेल्या आहेत की आपण एक रसग्रहणासाठी वापरणार आहोत आणि एक कविता आपण प्रश्न क्रमांक 2 मधला आ जो विभाग आहे त्याला लावून दाखवणार आहे. म्हणून त्या कविता आपण याच्यातून म्हणजे थोडीशी त्याची जी पार्श्वभूमी सांगितली ती सांगण्यातून सोडलेल्या आहे, कारण आपल्या वेळेचा त्या वेळेत बसवायचा आहे. म्हणून रसग्रहणासाठी मोरोपंत लिखित आपण भरतवाक्य कविता घेतलेली आहे. या कवितेचा विषय काय आहे तर सर्व सज्जन माणसांच्या सहवासाचे आणि सद्विचारांच्या सहवासाचे महत्व पटवून देतात कवी आपल्याला कवितेतून. आता त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे तर भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये. भक्ती मार्गाकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा आपण कोणत्याही मोहाला बळी पडू नये अशी एक कल्पना आहे, असं एक मध्यवर्ती कल्पना कवीने घेतली आहे. कवी कोणता संदेश आपल्याला याच्यातून देतात तर कवींना सत्कर्मात आणि सज्जनांच्या सहवासात राहा. सत्कर्मात राहा, चांगलं कर्म करा आणि सज्जनांच्या सहवासात राहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे चांगले अनुभव मिळतील, चांगले शिकायला मिळेल, चांगली वागणूक करावी असं वाटेल, हे त्यांना सांगायचंय. त्या कवितेतून आपल्याला एकत्रित असा कोणता अनुभव मिळतो बरं तर चांगली संगत, चांगले श्रवण, मनाची एकाग्रता, निर्मळता, पावित्र्य, हे सर्व गुण तुमचे व्यक्तिमत्व विकसित करतात, तुम्हाला यश प्राप्त करून देतात आणि माऊली समान असणारा नामस्मरणाचा जो मार्ग आहे हा एकाग्रता वाढवतो, जी मुलांच्या अभ्यासामध्ये फार महत्वाची आहे, असं त्यांना या ठिकाणी एकत्रित अनुभव कवितेतून मिळणारा. त्यात अलंकार, यमक हा शब्दालंकार आहे आणि उपमा उत्प्रेक्ष आहे, अर्थालंकार आहेत. पुन्हा मी सांगते की हे कुठले अलंकार त्यांना अभ्यासाला नाहीत 10वी मध्ये, पण रसग्रहणासाठी तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. तुम्ही सांगायचं, फक्त नावं सांगायची,
शिकलेले आहेत ते आहेत, तो काही उलगडून दाखवायचा नाही, पण नाव मात्र तेवढं जरूर सांगा. त्यातल्या कल्पना कोणत्या आहेत कवितेमध्ये वापरलेल्या? वेगवेगळ्या कल्पना आहेत. जसं वस्तू कवितेमध्ये त्यांनी प्रतिकात्मक आणि घरातील आजूबाजूचे परिसरातील व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती याचा प्रतीक म्हणून वापरला आहे. तसं या कवितेमध्ये त्यांनी बुद्धीची मलिनता नष्ट होऊ दे, आत्मोद्धाराच्या चढत्या पायऱ्या सांगणे हे एक वेगळ्या प्रकार, आणि परमेश्वर प्राप्तीचा नामस्मरण हा सोपा मार्ग, असे 3 विविध कल्पना 3 कडव्यांमध्ये आपल्याला दिसतात. आणि भाषिक सौंदर्य काय आहे कवितेचं? तर कवितेची भाषा संवादात्मक आहे. मोरोपंतांनी परमेश्वराशी संवाद साधला, अर्थात तो एकतर्फी आहे, पण तो संवाद आहे. शब्दांमध्ये नाद सौंदर्य आहे, आंतरिक लय आहे, संस्कृत प्रचुर शब्दांचा असा वापर त्यांनी केलेला आहे. आणि पृथ्वी या मात्रा वृत्तात ती कविता त्यांनी बसवलेली आहे. पृथ्वी या मात्रा वृत्तामध्ये ती कविता बसवलेली आहे, लिहिलेली आहे. हा पृथ्वी मात्रा वृत्त पण त्यांना नाही, पण तुम्ही त्यांना फक्त नाव सांगायचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर ज्या कोणत्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींचा त्यांना आपण अर्थ सांगावा. ती म्हणजे सुसंगती सदा बडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. अशा 2 ओळी खाली असतील, त्यांचा अर्थ, त्यात लपलेला अर्थ जो आहे हा त्यांनी लिहावा. म्हणजे त्यांचं रसग्रहण, असं प्रत्येक कवितेचा अभ्यास आपण केला की आपलं रसग्रहण हा होणार आहे. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 मधला जो आ आहे, आ विभाग, नंतर या आ विभागाकडे आपण वळणार आहोत. हा खूप तुम्हाला सगळ्यांना गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. आणि सराव करण्यासाठी म्हणून आपण तू झालास मुक समाजाचा नायक ही एक कविता शिल्लक राहिलेली आपली, ती कविता याच्यासाठी घेतलेली आहे. आणि असे 4 जर सर्व कवितांचे तुम्ही विद्यार्थ्यांना बनवून दिले तर विद्यार्थ्यांचे 4 मार्क हे कुठेही जाणार नाही. याच्यामध्ये 4 मध्ये आपण सर्व प्रश्न घेतलेले आहे, पण या सगळ्या प्रश्नांमध्ये फक्त 4 गुणांचेच प्रश्न तुम्हाला येणार आहे. आता बघूया. तू झालास मुक समाजाचा नायक हे कवितेचं नाव, हे तिथे वर येणार आहे. त्याचे कवी कवयित्री कवी आहेत जवी पवार. त्या कवितेचा विषय आहे महाड येथील चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला गौरव हा त्याचा विषय आहे. त्याच्यानंतर शब्दांचे अर्थ, त्या कवितेतले शब्द, समजा मळवाट शब्द विचारला तर मळलेली वाट म्हणजे पारंपरिक असलेली वाट, जे परंपरेने चालत आले त्या वाटेने ती वाट. आणि खास खळगे असा शब्द जर विचारला तर कवितेच्या दृष्टीने त्याचा अर्थ आहे अडचणी किंवा संकट, दडलेला अर्थ, वाच्या अर्थ नाही, खास खळगे म्हणजे अडचणी किंवा संकट. आता कवितेतून मिळणारा संदेश तर अन्याय, वाईट रूढी यांना झुगारणे आणि समाज सुधारकाचा गौरव करणे, ह्या दोन्ही पण संदेश आपल्याला कवितेतून मिळतो. त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये, चपखल भाषा आहे, अर्थवाही भाषा आहे. त्याच्यानंतर व्यक्त होणारा विचार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव कवितेतून कवींनी केलेला आहे. ओळींचा अर्थ, तर कोणत्या ओळी तिथे तू निघालास ते जेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, असे जर 2 ओळी आल्या तर या ओळींचा सरळ अर्थ त्या ठिकाणी लिहायचा. आणि आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण, तर मला असं वाटतं बहुतेक विद्यार्थी न आवडण्याचे कारण लिहायच्या भानगडीत पडत नाही, त्यांना भीती वाटते. पण मी पुन्हा सांगू इच्छिते की एखादी तुम्हाला कविता आवडली नसेल तर तसंही लिहिलं तरी पण तुम्हाला गुण मिळतात, आवडली असेल तसंही लिहिलं तरी गुण मिळतात, त्याचं काही नाही. तर या ठिकाणी कारण असं आहे की त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि थोर पुरुषाचे महान कार्य आपल्याला त्या कवितेतून कळतं, म्हणून मला ती कविता आवडली असं कारण विद्यार्थी लिहू शकतो. मला असं वाटतं प्रश्न क्रमांक 2 मधले जे सगळे आहेत येणारे प्रश्न हे आपण थोडक्यात का होईना, वेळेच्या अभावी अत्यंत थोडक्यात हे तुमच्या पुढे मला असलेल्या माझ्या अल्पमतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला. इथे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद.
यानंतर आपल्या पुढे डॉक्टर प्रियानी घोषकर हा पुढचा भाग सांगणार आहे. मातृभाषा माय मराठीवर प्रेम करणाऱ्या शिक्षक मैत्रियांनो नमस्कार. टेस्ट मॅच नाही, वन डे मॅच नाही आणि आता 2020 खेळण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. मला अगदीच कल्पना आहे आपल्या हातामध्ये कमी वेळ आहे, अनेक तांत्रिक अडचणी आहेत, सामाजिक अडचण आहेत आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी सिद्ध व्हायचंय. प्रत्येक विषयाची तयारी करून घ्यायची. पण या सगळ्या गोष्टींकडे आपण खूप सकारात्मकतेने पाहू. कोविड-19 ही इष्टापत्ती आहे असं आपण आधी समजूयात. मराठी कृतीपत्रिकेतील 5 विभागांपैकी विभाग क्रमांक 4 व्याकरण आणि भाषाभ्यास याचं सादरीकरण आता मी तुमच्या समोर करणार आहे. या घटकाची तयारी कमी वेळात आपण विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीने करवून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण या घटकाचे कसे मिळतील यासाठी कशी तयारी करून घेऊ शकतो की मी तुमच्या पुढे माझ्या मतीनं अल्पमतीनं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पीपीटीच्या माध्यमातून आपण हे सारं पाहूयात. विजय सर पहा, महत्वाचं आहे ते पोहण्याचं तंत्र. जर उत्तम पोहायला आपण शिकलो तर कोणत्याही जलाशयामध्ये आपण पोहू शकतो. तसंच आपल्या मातृभाषा मराठीच्या बाबतीत या व्याकरण आणि भाषाभ्यास घटकाचा आहे. आपण जर या घटकाचा विचार केला तर एकूण 80 गुणांपैकी 16 गुणांचा हा घटक आहे आणि 20% भारांश या घटकाचा आहे. नियोजित तासिका मी इथं 10 गृहीत धरलेले आहेत. आता आपल्या मनात साहजिक प्रश्न येईल की आपल्याला ऑफलाईन शिकवायला मिळणार नाहीये, कारण 100 दिवस असं आपण प्रतिकात्मक उन्नत असलो आणि 23 तारखेपासून जरी काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी मराठीसाठी स्वतंत्र तासिकांची योजना सध्या तरी आपल्याला दिसत नाहीये. त्या पार्श्वभूमीवर आपण या सगळ्या घटकांचा अभ्यास कसा घेणार आहोत हा माझ्या बरोबरच तुम्हा सर्वांच्या मनातला यक्ष प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की आपले विद्यार्थी जेव्हा इतर विषयांच्या तासांसाठी तयारीसाठी शाळेमध्ये येतात तेव्हा जर त्यातला काही वेळ आपल्याला शक्य झाला मिळाला किंवा आपण आपल्या शालेय व्यवस्थापनाशी बोलून आपल्या मुख्याध्यापकांशी बोलून काही तास आपल्या विषयासाठी मिळवले तर या घटकांचा सराव आपण घेऊ शकतो. कारण ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत असताना आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की 100% विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचत नाही आहोत. खूप कमी टक्के विद्यार्थी ऑनलाईन या प्रवाहामध्ये आहेत. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि किमान काही घटकांचा सराव हा प्रत्यक्ष अध्यापनातूनच आपल्याला करवून घेणं शक्य आहे. त्यासाठी या तासिकांची योजना मी या ठिकाणी केलेली आहे. पुढे जाऊयात. आपल्या मराठी विषयाचे जे प्रमुख 5 विभाग आहेत गद्य, पद्य, स्थूल वाचन, उपयोजित लेखन, व्याकरण व भाषाभ्यास. आता आपण व्याकरण आणि भाषाभ्यास या घटकाविषयी बोलतो आहोत. यापूर्वीच्या दोन्ही व्याख्यानांमधून आपण पाहिलं की गद्य आणि स्थूल वाचन आणि पद्य विभाग याची तयारी आपण या 100 दिवसांमध्ये कशा पद्धतीनं करून घेणार आहोत. बरेचदा काय होतं या घटकाकडं थोडस दुर्लक्ष करतात. बघा, वस्तुनिष्ठ प्रकारचे सर्व प्रश्न आहेत या घटकातले आणि याच्या नंतर विद्यार्थ्यांना ज्याची तयारी करायची आहे तो अत्यंत महत्वाचा घटक आहे उपयोजित लेखन. दीर्घ लेखनाच्या आधीची विश्रांती असं आपण या घटकाच्या बद्दल बोलूयात. आता तुम्ही म्हणाल विश्रांती म्हणजे याची तयारी करायची नाहीये का? पहा शिक्षक मैत्रिय हो, इयत्ता 9वी पर्यंत आता आपल्याला जे व्याकरणाचे आणि भाषाभ्यासाचे घटक आहेत त्यातल्या बहुतांश घटकांचा सराव हा विद्यार्थ्यांनी केलेला आहे किंवा त्या घटकांची ओळख त्यांना झालेली आहे, ज्यामध्ये वाक्प्रचार, शब्दसंपत्ती, लेखनाचे नियम, शुद्ध लेखन या सगळ्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला आहे. विजय सर पुढे जाऊयात आपण. आणि 10वी मध्ये आपल्याला त्या घटकांची पुन्हा एकदा उजळणी करवून घ्यायची आहे.
इथे जास्त सराव आपल्याला करून घ्यावा लागणार आहे तो 2 घटकांचा, समास आणि शब्दसिद्धी. मुळातच व्याकरण हा आपल्या भाषेचा आत्मा आहे आणि कृतीपत्रिकेतील केवळ एका विभागाची तयारी म्हणून आपण या घटकाचा स्वतंत्रपणे विचार करणार नाही आहोत. तर एकूणच विद्यार्थ्यांच्या समृद्ध अभिव्यक्तीसाठी भाषेचा अभ्यास करताना हा घटक किती महत्वाचा आहे हे आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. कारण इतर कुठलाही विभाग विद्यार्थी सोडवत असतील, पद्य असेल, गद्य असेल, स्थूल वाचन असेल किंवा उपयोजित लेखन असेल, पण त्यांची मांडणीचीच जर उत्तम तयारी नसेल तर इतर घटकांमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी मागे पडतात. आणि म्हणूनच केवळ व्याकरण स्वतंत्रपणाने सोडवायचंय म्हणून त्याची तयारी असं नाही, तर एकूणच भाषेचा पाया, भाषेचा आत्मा म्हणून आपण या घटकाकडे पाहणार आहोत. जेव्हा आपण उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतांचा विचार करतो तेव्हा कल्पकता, सृजनशीलता ही कौशल्य जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर त्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की त्यांना काही गोष्टी समजल्यात, काही गोष्टी उमजल्यात, पण त्यांना त्याची मांडणी तितक्या शुद्ध रीतीने करता येत नाहीये किंवा भाषेची मांडणी करताना कुठेतरी ती मुलं चुकतायत. अशा वेळेला जर त्यांचं व्याकरण पक्क असेल, भाषाभ्यासातल्या सगळ्या घटकांची तयारी त्यांची उत्तम असेल तर प्रत्येक घटकातील त्यांची अभिव्यक्ती ही नेमकी आणि प्रभावी होणार आहे. उपयोजित लेखनासाठी तर मला वाटतं त्याचा एक पाया म्हणून आपण या घटकाकडे पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने या घटकाचा सराव करून घेतला पाहिजे. पुढे जाऊयात. आता एकूण 16 गुणांच्या या घटकामध्ये आपल्याला काय काय पाहायचंय? समास 2 गुणांसाठी आहेत. आपल्याला 10वी मध्ये 3 समासांची तयारी विद्यार्थ्यांची करून घ्यायची आहे. द्विगु समास, कर्मधारय समास आणि द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये पुन्हा 3 त्याचे उपप्रकार आपल्याला आहेत. वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व. इथं मी एक मुद्दा स्पष्ट करू इच्छिते की आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकात अगदी सुरुवातीला जिथं क्षेत्र आणि क्षमता दिलेले आहेत तिथे भाषाभ्यास या घटकाच्या अंतर्गत अलंकार आणि वृत्त याचाही उल्लेख आहे. सगळ्यांनाच कल्पना आहे की मागील वर्षी 100 गुणांची जेव्हा कृतीपत्रिका होती आणि 20 गुणांचा हा घटक होता तेव्हा अलंकार अभ्यासामध्ये होता. मात्र आता 80 गुणांची कृतीपत्रिका झाल्यानंतर आणि 16 गुणांचा व्याकरण व भाषाभ्यास हा घटक झाल्यामुळं आपल्याला वृत्त किंवा समास हे आताच्या कृतीपत्रिकेमध्ये या घटकात विचारले जाणार नाहीत. हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करते कारण एक अनुभव सांगते की सोलापूर जिल्ह्यात एका खाजगी स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं जेव्हा खास विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचं आणि कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं तेव्हा तिथे वृत्त आणि अलंकार हे तुम्हाला कृतीपत्रिकेत विचारले जाणार आहेत असं सांगितलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. मला अनेक फोन आले, माझ्या विद्यार्थ्यांचेही आले आणि मग मला हे सांगावं लागलं की तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये ते विचारलं जाणार नाहीये. पण याचा अर्थ त्याचा विद्यार्थ्यांनी सराव करायचा नाही किंवा त्यांच्या नजरेखालून ते गेलंच नाही पाहिजे असं आहे का? तर नाही. आत्ताच आपण पद्यविभाग पाहताना ऐकलं की रसग्रहण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी समजा आपल्याला ज्या ओळींचं रसग्रहण करायचं आहे त्याच्यामध्ये एखादा अलंकार असेल, वृत्त असेल तर विद्यार्थ्यांना त्या घटकाची माहिती असणं एक भाषेचा विद्यार्थी म्हणून आवश्यक आहे. यानंतरचा दुसरा घटक आहे शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकात एकूण शब्दांचे प्रकार दिलेले आहेत, पण परीक्षेमध्ये आपल्याला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त अशा 3 प्रकारांचेच शब्द विचारले जाणार आहेत. तर त्याचा आपण विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यायचा आहे. यानंतरचा घटक आहे वाक्प्रचार जो 4 गुणांसाठी आहे. पहा, आपल्या मराठी पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठामध्ये अनेक वाक्प्रचार दडलेले आहेत. ते जर आपण विद्यार्थ्यांकडून शोधून घेतले आणि त्याचा अर्थ व वाक्य असा सराव घेतला तर या घटकाची विद्यार्थ्यांची उत्तम तयारी होऊ शकते. पाठाखाली ज्या कृती दिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा याचा समावेश केलेला आहे. पुढचा घटक आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. पहा, व्याकरण आणि भाषाभ्यास मध्ये आपल्याला अ आणि आ अशा 2 प्रकारच्या कृती सोडवायच्या आहेत.
व्याकरण घटकांवर आधारित कृतीमध्ये समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार आपण सोडवणार आहोत. आणि भाषिक घटकांवर आधारित कृती यामध्ये पहिला घटक आहे शब्द संपत्ती, जो 4 गुणांसाठी आहे. हा विद्यार्थ्यांना अत्यंत सोपा जाणारा घटक आहे, कारण ज्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन, शब्द समूहांबद्दल एक शब्द किंवा एकच शब्द पण त्याचे 2 अर्थ आहेत, जसं की वर, ग्रह, काठ, हे आपल्या पाठातलेच शब्द आहेत. तर अशा शब्दांचा एक संच आपण विद्यार्थ्यांकडून करवून घेऊ शकतो, जेणेकरून या घटकासाठी तर त्यांची तयारी होतेच, पण कुठलंही लेखन करत असताना किंवा लेखनातून अभिव्यक्त होत असताना त्यांना या सगळ्या त्यांच्या शब्द भांडाराचा उपयोग दीर्घ लेखनामध्ये सुद्धा करून घेता येतो. त्यानंतर पहा 2 जो आहे तो लेखन नियमानुसार लेखन, ज्यामध्ये शुद्ध शब्दांची यादी आपल्या पाठ्यपुस्तकात शेवटी दिलेली आहे. हे शब्द असेच लिहा या अंतर्गत त्या सगळ्या शब्दांची जर आपण पुन्हा पुन्हा उजळणी करून घेतली तर त्यातलेच शब्द या ठिकाणी दिलेले असतात. 6 शब्द असतात, एका शब्दाचे 4 पर्याय आहेत आणि त्यातील एक अचूक शब्द त्यांना निवडायचा आहे किंवा लेखन नियमानुसार वाक्य त्यांना शुद्ध करायचं आहे. 2 गुणांसाठीची ही कृती आहे. आणि त्यानंतर विराम चिन्हांवर आधारित कृती आहे 1 गुणांसाठी. योग्य विराम चिन्हांचा वापर करायचा आहे किंवा विराम चिन्ह त्यांना ओळखायचे आहे. आता यातला आणखी एक महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे पारिभाषिक शब्द, जो 1 गुणांसाठी आहे. त्याची सुद्धा यादी आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटी दिलेली आहे. त्याचाही पुन्हा पुन्हा सराव करवून घेतल्यानं एकूणच या व्याकरणाच्या आणि भाषाभ्यासाच्या सगळ्या घटकांची विद्यार्थ्यांची उत्तम तयारी होते आणि एकूण 16 गुणांचा असलेला हा घटक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवून द्यायला मदत करतो. आता मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला ऑफलाईन तासांची योजना नाहीये, आपल्यासमोर विद्यार्थी नाहीयेत, मग हे सगळं आपण विद्यार्थ्यांकडून कसं करून घ्यायचं? तर याच्यासाठी माझ्याजवळ असलेल्या काही कल्पना, कदाचित तुमच्यातले अनेक शिक्षक या पद्धतीने घेत असतील याची मला कल्पना आहे, किंवा या ठिकाणी आता तुम्हाला काही उदाहरणं दिली तर आणखी तुम्हाला वेगळं काही सुचू शकेल. पण या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर विद्यार्थ्यांचा उत्तम सराव होऊ शकतो, हा माझा अनुभव आहे. मराठी भाषा प्रयोगशाळा, आता अनेक शाळांमधून हा उपक्रम, जसं की गणित आणि विज्ञानाची प्रयोगशाळा असते तशी आपल्या भाषेचीही प्रयोगशाळा आपण करू शकतो. मागील वर्षी हा उत्तम उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये सुद्धा राबवला होता, ज्यामध्ये आपण व्याकरणातल्या प्रत्येक घटकाची तयारी विद्यार्थ्यांच्या मदतीने करून घेऊ शकतो. आता विद्यार्थी आपल्यासोबत नाहीयेत, पण आपण शाळेमध्ये आहोत, तेव्हा आपल्या हाताशी असलेलं जे काही साहित्य असेल, मग कार्डशीट असतील, रद्दी कागद असतील, पुठ्ठे असतील, कार्ड्स असतील, त्याचा उपयोग करून आपण आपल्या व्याकरणाच्या प्रत्येक घटकाची कार्ड्स तयार करून घेऊ शकतो. उपयोजित लेखनासाठी सुद्धा हे उपयोगी आहेच. आणि एका आपल्या शाळेतल्या खोलीमध्ये जर आपण हे सगळं साहित्य ठेवलं तर इतर तासांसाठी जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये येतात तेव्हा जर आपण ही प्रयोगशाळा त्यांना उपलब्ध करून दिली तर प्रत्येक घटक त्यांच्या नजरेखालून जाईल आणि मग स्वयं अध्ययनातून ते विद्यार्थी शिकतील. आणि जिथे कुठे त्यांना अडचण येईल किंवा घटक त्यांना समजणार नाही की हा समास कसा ओळखायचा, शब्दसिद्धीचा कोणत्या प्रकारात हा शब्द मोडतो, उपसर्ग कसा ओळखायचा किंवा शब्दाचा प्रत्यय नेमका कोणता आहे, तर जिथे त्यांना अडेल तिथेच फक्त आपण त्यांना मदत करायची. अशा पद्धतीने आपण शाळेमध्ये मराठी भाषेची प्रयोगशाळा राबवून उर्वरित दिवसांमध्ये या घटकाची उत्तम तयारी घेऊ शकतो. याच्या पुढच्या स्लाइड मध्ये त्याचं एक उदाहरण मी दाखवलेलं आहे. पुढे जाऊयात आपण. एक घटक आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. विजय सर पुढे जाऊयात आपण. सामासिक शब्द, शब्दसिद्धी, वाक्प्रचार अशा सगळ्याच घटकांसाठी आपल्याला याचा उत्तम उपयोग होऊ शकतो. तुम्ही छोटे छोटे बॉक्सेस करू शकता, ज्याच्यामध्ये आपण कार्ड फोल्ड करून अगदी साध्या पद्धतीने तुम्ही केलं. इथे दाखवलंय पहा, 3 समासाचे प्रकार आहेत, द्विगु, कर्मधारय आणि द्वंद्व समास. तर त्या छोट्याशा पेटीमध्ये तुम्ही त्या समासाचे सगळ्या शब्दपट्ट्या ठेवल्यात,
पट्टीच्या एका बाजूला तो सामासिक शब्द आणि त्याच्या मागच्या बाजूला त्याचा प्रकार. मग ते विद्यार्थी आपापसामध्ये गटानं तो शब्दखेळ म्हणूनही खेळतील, जेणेकरून खेळातून त्यांचं शिक्षण होईल. तर असे छोटे छोटे बॉक्सेस आपण ह्या सामासिक शब्दांचे करू शकतो, शब्दसिद्धीच्या तिन्ही प्रकाराचे करू शकतो, वाक्प्रचाराचे करू शकतो, पारिभाषिक शब्द आणि अचूक शब्द यांचे करू शकतो. कारण मागे तुम्हाला दोन्ही पारिभाषिक शब्द आणि हे शब्द असेच लिहा याची खूप सुंदर सूची दिलेली आहे. त्या शब्दांच्या जर आपण अशा शब्दपट्ट्या तयार करून घेतल्या आणि त्या अशा छोट्या छोट्या खोक्यांमध्ये ठेवल्या तर त्याच्यातून सुद्धा विद्यार्थ्यांचा सराव होऊ शकतो. आता समजा विद्यार्थी शाळेत येऊच शकत नाहीयेत, मला अगदीच कल्पना आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागांमध्ये प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थी येऊ शकत नाहीयेत. मग आपण विद्यार्थ्यांना घरी अशा पद्धतीनं तुम्ही साहित्य तयार करा यासाठी प्रेरित करू शकतो. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीये त्यांना साध्या फोनच्या माध्यमातून आपण हा निरोप पोहोचवू शकतो. महत्वाचा आहे तो आपला आणि विद्यार्थी यांच्यातला संवाद, आपण आणि पालक यांच्यातला संवाद. पुढे जाऊयात. कोण आणखी आपण काय काय करू शकतो याच्यासाठी ते सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे. अशा पद्धतीनं हे कार्ड्स बनवलेले आहेत की वर शब्द दिलेले आहेत त्या प्रकाराचे. हे उपसर्ग घटित शब्द आहेत, समजा सुकुमार, अतुलनीय, पुनरावृत्ती आणि मग आतमध्ये त्याचा प्रकार. तर असं खेळातून म्हणजे खेळूया शब्दांशी मुलं 8वी पर्यंत खेळलेलीच आहेत, म्हणजे व्याकरण त्यांना तसं नवीन नाहीये. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित हेही पूर्वी 9वी पर्यंत ते शिकलेले आहेत. पण ह्याला प्रत्यय घटित म्हणायचं, याला उपसर्ग घटित म्हणायचं, ह्याला अभ्यस्त म्हणायचं. त्यामध्ये पुन्हा अंशाभ्यस्त, पुण्याभ्यस्त किंवा अनुकरण वाचक हे जे त्याचे उपप्रकार आहेत. म्हणजे आणखी त्यांनी उपप्रकार लिहिले तर उत्तमच. तर अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून हे कार्ड्स एकतर शाळेमध्ये आपण बनवून त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांना घरी बनवायला प्रेरित करू शकतो, जेणेकरून इयत्ता 10वी पुरतं जे घटक आता त्यांना आहेत त्याचा आपण उत्तम सराव घेऊ शकतो. पुढे जाऊयात. गटकार्य काय काय करू शकतो आपण, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. तर शाळेमध्ये आपण सोशल डिस्टन्स याचं पालन करून विद्यार्थ्यांचे तास घेतो आहोत, तेव्हा 5 ते 6 विद्यार्थ्यांचे जर आपण गट केले आणि हे सगळं आपण त्यांच्यापर्यंत संदेशातून व्हॉट्सअपच्या द्वारे आधी पोहोचवलं की त्यांच्यातला एक हुशार विद्यार्थी आणि बाकी साधारण विद्यार्थी, तर तो इतर विद्यार्थ्यांकडून या पद्धतीनं या शब्द खेळातून त्या घटकाची तयारी घेऊ शकतो. ऑनलाईन पद्धतीनं जेवढ्या विद्यार्थ्यांशी आपण जोडले जातो आहोत त्यांची तयारी आपण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे जे जे ऍप्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, कोणी गुगल मीट, गुगल क्लासरूम, झूम या माध्यमातून घेतो आहे, तर त्या माध्यमातून आपण संवाद साधून घेऊ शकतो. किंवा असेही काही विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाही, स्मार्टफोन नाही किंवा फोनच नाही, तर त्यांच्यापर्यंत आपण असं साहित्य तयार करून ते काही दिवस शाळेमध्ये ठेवून नंतर त्यांना प्रत्यक्ष हाताळायला देऊ शकतो, जेणेकरून ते शब्द वारंवार त्यांच्या नजरेसमोर राहतील. डोळ्याखालून एकदा गेले की त्या शुद्ध शब्दांची यादी, पारिभाषिक शब्दांची यादी, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ, शब्द संपत्तीतले जे उपघटक आहेत त्या सगळ्या घटकांची यादी सतत डोळ्यासमोर राहिल्यामुळं अगदी त्यांच्याशी परिचयाच होऊन जाईल आणि जणू काही या व्याकरणातील घटकांशी त्यांची मैत्री होईल. एकदा का मैत्री झाली की व्याकरण हा त्यांना अजिबात अवघड घटक वाटणार नाही. मुळात भाषेपासून व्याकरणाला अलग करता येत नाही. इतर घटकांच्या बरोबरीनंच पाठातून आपण त्याचा सराव घेणं अपेक्षित आहे. सतत त्यांना स्वयं अध्ययनाला आपण चालना दिली पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे. शेवटी मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छेन की इथे मी मुद्दामून तुम्हाला एक गटकार्य जे केलेलं आहे ते दाखवलेलं आहे की प्रत्येक पाठामधील वाक्प्रचार विद्यार्थिनींनी कसे शोधलेले आहेत. वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ म्हणजे पाठ आणि कविता, एकूण 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेले गद्यपाठ आणि पद्यपाठ, त्याच्यातील सर्व वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ, असं जर मुलींना आपण गटकार्य दिलं किंवा गृहकार्य दिलं तर त्या पद्धतीने आपले विद्यार्थी ते करतात आणि त्याच्यातून या घटकांचा सराव होतो. वाक्प्रचाराप्रमाणेच आपण शब्दसिद्धी, सामासिक शब्द या घटकांचाही सराव या पद्धतीने घेऊ शकतो. एकूण 16 गुणांचा असलेला हा घटक पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे.
मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की या ठिकाणी असलेल्या कृतींची योजना ही वस्तुनिष्ठ प्रकारची आहे आणि शेवटचा घटक हा विद्यार्थ्यांना जास्त लेखनाचा आहे, दीर्घ लेखनाचा आहे, उपयोजित लेखन. त्यामुळं या आधीच्या घटकाची जर त्यांनी व्यवस्थित तयारी केली तर थोडीशी त्यांना विश्रांती मिळते. अचूक आणि नेमकं उत्तर लिहिलं तर पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विभाग आहे. आपण फक्त त्यांच्याशी संवाद साधूयात, त्यांना सतत प्रेरित करूयात, प्रोत्साहित करूयात आणि जेणेकरून व्याकरणाचा आणि भाषाभ्यासाचा खूप उत्तम रीतीनं ते सराव करतील. मी इतकंच सांगेन शिक्षक मैत्रिणी हो की शिक्षक ही आपली भूमिका नाही तर ते आपलं अस्तित्व आहे. हे ब्रीद आपण कायम ठेवूयात सगळ्याच विषयांसाठी. म्हणजे एकदा आपलं अस्तित्व म्हणूनच आपण स्वीकारलो तर आपोआपच ती सकारात्मकता सतत आपल्या चिंतनामध्ये राहील आणि मग कितीही अडचणी आल्या, म्हणजे मी जसं म्हटलं की कोविड-19 ही आपण इष्टापत्ती समजूयात की मुलं नाहीयेत, शाळेत जाता येत नाहीये, ऑनलाईनला तांत्रिक अडचणी आहेत, रेंजचा प्रॉब्लेम आहे, आउट ऑफ कव्हरेज काही विद्यार्थी असतात. पण ह्या सगळ्यांवर मात करून 10वी बोर्डाची परीक्षा ही त्यांची होणार आहे ऑफलाईन पद्धतीनं आणि त्यासाठी आपण शिक्षक आधी सिद्ध होऊयात. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना आपण सिद्ध करूयात, उत्तम रीतीने त्यांची तयारी करून घेऊयात. यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी जे आतापर्यंत सांगितलं यातलं अनेक तुम्ही करत आहात याची मला पूर्ण कल्पना आहे, पण पुन्हा एकदा त्याची उजळणी आपण या ठिकाणी केली. माझं हे सगळं जे काही सांगणं होतं ते ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. यानंतर आपल्या मराठी कृतीपत्रिकेतील अत्यंत महत्वाचा असलेला घटक तो म्हणजे उपयोजित लेखन, तो आदरणीय स्वाती ताडफळे मॅडम घेणार आहेत. तेव्हा मी यापुढील सत्रासाठी आमंत्रित करते आदरणीय स्वाती ताडफळे मॅडम यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रिया मॅडम, धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 100 दिवसात 10वी या कार्यशाळेचा शुभारंभ आज आपल्या मराठी भाषा विषयाच्या कार्यशाळेने सुरू होतोय, याचा अत्यंत आनंद आहे. 100 दिवसात 10वी ही सुरुवात आहे. विजय सर, स्लाइड प्लीज. 100 दिवसात 10वी ही सुरुवात आहे. 100 दिवस हे एक सिम्बॉलिक आहे. ते काही 100 दिवस मोजायचे नाहीत. आपण मुलांना शिकवायला, मुलांना अध्यापन करायला, मुलांच्या संपर्कात आपण आहोत, ऑनलाईन पद्धतीनं का होईना. सगळेच जण, सगळेच विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपल्यापर्यंत, आपल्या संपर्कात येऊ शकलेले नाहीयेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल. 10वीच्या अत्यंत महत्वाच्या त्यांच्या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक म्हणून आपल्याला भाषा विषयामध्ये त्यांना कशी मदत करता येईल याचा विचार आपण प्रामुख्याने या हातात राहिलेल्या दिवसांमध्ये करणार आहोत. आणि आज मी आपल्याशी उपयोजित लेखन हा कृतीपत्रिकेमधील जो 5वा विभाग आहे यातील घटकांच्या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहे. कोविड-19 हे आव्हान आपण सगळेजण निश्चितपणे पेलतोय. आपण आता म्हणजे तयारच झालोय आणि आता ही जी कार्यशाळा होतीये या कार्यशाळेने आपल्याला एक वेगळा आत्मविश्वास मिळणार आहे आणि मुलांपर्यंत तो आत्मविश्वास आपण झिरपवणार आहोत निश्चितपणे. उपयोजित लेखन विभागामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहितीये की पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन आणि लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक या प्रकारचे घटक आपल्याला अभ्यासाला आहेत. पत्रलेखनाला 2 प्रकारची पत्र आपल्याला कृतीपत्रिकेत येणार आहेत, मागणी, विनंती आणि कौटुंबिक. याच्यामधलं कुठलंही एक पत्र किंवा आपल्या विभाग 1 मधला जो अपठित उतारा आहे या अपठित उताराचा सारांश विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. म्हणजे याच कृतीमध्ये आपल्याला साधारणपणे 2 पर्याय उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांच्या हे निदर्शनास आणून द्या की कोणतं पत्रलेखन लिहिताना आपण जास्त सहजपणाने लिहू शकतो. पत्रलेखन सहजपणाने लिहू शकतो का सारांश लेखन आपण सहजपणाने करू शकतो. हे विद्यार्थ्यांच्या सोडवलेल्या कृतींवरून आपल्याला लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल.
शिक्षक मित्र हो, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन हे तीनही घटक कृतीपत्रिकेमध्ये या तीनही घटकांवर आधारित कृती विचारल्या जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. प्रत्येक कृतीसाठी 5 गुण आहेत आणि तिन्ही घटक आहेत. तर खरं म्हणजे तिन्ही घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. आपणही विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे, पण आपल्या हातात असलेले दिवस आणि त्यानुसार आपल्या मुलांचा सगळ्याचा आवाका हा सगळ्यात लक्षात घेऊन आपल्याला या संदर्भामध्ये मुलांना मार्गदर्शन करावं लागेल. लेखन कौशल्यामध्येही तीच गोष्ट आहे. प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक या तीनही घटकांवर आधारित कृती आपल्या कृतीपत्रिकेत असणार आहे आणि कोणत्याही एका घटकावरच विद्यार्थ्यांनी ती कृती सोडवायची आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, संपूर्ण कृतीपत्रिकेमध्ये 24 गुणांचा उपयोजित लेखनाचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ 30% भारांश आहे कृतीपत्रिकेमध्ये या विभागासाठी आणि त्यामुळे या विभागाकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे. पण तरीही याच्यामध्ये अनेक पर्याय आहेत. या पर्यायांचा आत्ताच्या काळामध्ये आपल्याला सर्वात जास्त उपयोग करून घेता येईल असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने कोणते पर्याय आहेत हे पहिल्यांदा मुलांच्या लक्षात आणून द्या. कोणती लेखन कृती सोडवताना आपण जास्त सहज आहोत, आपल्याला एखादी लेखन कृती सोडवणं जास्त चांगलं जमतं, हे मुलांना निर्णय घेण्यास आपण शिक्षक मदत करूया आणि त्यानुसार ते गुण मिळवणं, मुलांना उपयोजित लेखन विभागामध्ये गुण मिळवणं सोपं जाईल. मी आपल्याला असं मुद्दाम सांगू इच्छिते की याच्यामध्ये कोणते कुठल्याही घटकामध्ये काय लिहिलं म्हणजे मार्क मिळू शकतात. म्हणजे उरलेले आपल्या हातातले दिवस जर बघता आपण गुणांच्या दृष्टीने जर या कृतींचा विचार केला तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पत्रलेखनामध्ये बघूया. विजय सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज. पत्रलेखनामध्ये बघूया की कोणते मुद्द्यांचा गुणांच्या दृष्टीने आपण जास्त विचार करणार आहोत की पत्रलेखन हे ईमेल स्वरूपात लिहिलंय का नाही, पत्राचं प्रारूप योग्य पद्धतीने आहे का नाही, विषयानुरूप मांडणी आहे का नाही आणि खालचा मायना योग्य पद्धतीने लिहिलेला आहे की नाही. आता हे ईमेल स्वरूपात कसं लिहायचं, प्रारूप म्हणजे काय हे मी आपल्याला सगळ्यांना सांगायला पाहिजे असं अजिबात नाही, पण हे मुद्दे विद्यार्थ्यांनी लिहिणं आवश्यक आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने एकत्रित गुणदान केलं जातं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्या. म्हणजे या दृष्टीने 6 मार्कांचं विभाजन असतं आणि त्यामुळे ईमेल लिहिताना नेमकं कशा पद्धतीने लिहायचं, प्रारूप का महत्वाचं आहे, कृतीपत्रिकेमध्ये कृती कोणती विचारलेली आहे आणि त्यानुसार मांडणी केलेली आहे का नाही आणि खालचा मायना लिहिलेला आहे का नाही, या सगळ्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा यासाठी शिक्षक म्हणून आपण आग्रही राहिलं पाहिजे. त्यानंतरची कृती आहे सारांश लेखनाची. सारांश लेखनामध्ये हे लक्षातच आणून दिलं पाहिजे मुलांना की जो अपठित उतारा आहे गद्य विभागातला त्या अपठित उतार्याचा सारांश लिहिणं अपेक्षित आहे. सारांश लिहिताना शब्द मोजत बसण्याची अजिबात गरज नाहीये आणि हा जो सारांश आहे हा स्वभाषेमध्ये लिहिता आला पाहिजे. म्हणजे जो परिच्छेद लिहिलेला आहे त्यातली 4 वाक्य सारांश लेखनात लिहिणं अपेक्षित नाही, तर स्वभाषेत मांडणी करण्याची सवय मुलांना लागावी, त्याला मार्क आहेत आणि संपूर्ण परिच्छेदाचा आशय आपल्या भाषेत लिहिण्याला मार्क आहेत हे मुलांना कळावं आणि त्या दृष्टीने मार्क कशाला आहेत हे मुलांना जर कळलं तर उरलेल्या दिवसामध्ये मुलांना स्वतः तयारी करणं, स्वयंअध्ययन करणं हे सोपं जाईल. विजय सर, नेक्स्ट स्लाइड. मी पहिल्यांदाच सांगितलं तसं की 2 पत्रांमध्ये मागणी, विनंती किंवा कौटुंबिक पत्र किंवा सारांश ह्यापैकी फक्त एक कृतीच विद्यार्थ्यांनी सोडवणं अपेक्षित आहे आणि आता जे मी मुद्दे सांगितले त्या अनुषंगाने गुणांची रचना आहे 6 गुणांची. त्यामुळे पर्याय काय आहे आणि विद्यार्थी आपला कोणतं लेखन जास्त चांगलं करू शकतो किंवा सध्याच्या आपल्याला प्राप्त परिस्थितीमध्ये हातात असलेल्या दिवसात आपल्याला आपले विद्यार्थी कोणतं चांगलं लिहू शकतात याचा आपण अंदाज घेतला
तर मुलांना पत्रलेखन आणि सारांश लेखनाचे गुण मिळू शकतात. त्यानंतर जाहिरात लेखनामध्ये लक्षवेधी शब्दरचना, मांडणी, भाषाशैली आणि समर्पक संदर्भ हे देणं अपेक्षित आहे मुलांनी. आणि याला एकत्रित गुणदान विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने लिहिलं की एकत्रित गुणदान केलं जातं, एकत्रित गुण मिळतात, हे विद्यार्थ्यांच्या आपण लक्षात आणून दिलं पाहिजे. म्हणजे समजा आपल्याला एखादी वाचनालयाची जाहिरात करायची तर वाचाल तर वाचाल असं एखादं कोटेशन आपण टाकलं किंवा त्याची रचना छान आकर्षक केली तर आपल्याला गुण मिळण्याच्या दृष्टीने हे सोपं जातं. गुण कसे मिळवायचे यासाठीचे मुद्दे आपण आता आधी समजून घेतोय, कारण आपल्या हातातले दिवस खूप कमी आहेत आणि त्यामुळे मुलांना हे वर्ष गुणांच्या दृष्टीने कुठे त्यांचं नुकसान होऊ नये या दृष्टीने मी हे मुद्दे आपल्याशी शेअर करते. विजय सर, नेक्स्ट स्लाइड. बातमी लेखनामध्ये तटस्थ भूमिकेतून लेखन केलेलं जे असतं ते किंवा घटनेचा योग्य आणि अचूक तपशील आणि दिलेला मथळा किंवा शीर्षक हे सगळे मुद्दे धरून एकत्रित गुणदान केलं जातं. आणि त्यामुळे मथळ्याला कसं महत्व आहे, आपण बघा वर्तमानपत्र आलं की आपण मुलांना सांगू शकतो की आपण पहिल्या हेडलाईन्स वाचतो, मथळे वाचतो, पुणेकर गारटले, ऑनलाईन शिक्षणाची महाराष्ट्रात सुरुवात, किंवा अगदी आता आपल्याच कार्यशाळेचं 100 दिवसात 10वी. म्हणजे अशी जर आकर्षक मथळे असतील तर त्याकडे लक्ष वेधलं जातं त्यातल्या आशयाकडे. आणि त्यामुळे मथळा काय दिलाय, लेखन तटस्थ भूमिकेतून केलंय का नाही, तिथे कुठेही मी डोकावत नाहीये ना, आणि जी घटना घडलेली आहे त्याचा योग्य आणि अचूक तपशील लिहिलाय ना, याला गुणदान असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे कथालेखनाचा. कथालेखनामध्ये सर्वात महत्वाचं प्रारूप, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की कथा भूतकाळात लिहावी, विरामचिन्हांचा योग्य वापर, कथेमधील पात्रांच्या तोंडी असलेले संवाद, त्यांच्या भूमिका यांचा योग्य वापर आणि त्याची योग्य विरामचिन्हांची मांडणी, या सगळ्याची आकर्षक मांडणी, उत्कंठावर्धक भाषेमध्ये कथा लिहिता येणं, हे सगळं कौशल्य आहे. आणि यालाच या सगळ्या मुद्द्यांना धरून एकत्रित गुणदान योजना असते. जाहिरात, बातमी आणि कथा. लक्षात घ्या, जाहिरातीवरही कृती असणार आहे, बातमीवरही कृती असणार आहे आणि कथेलाही असणार आहे. विजय सर, आधीची स्लाइड राहू देत जरा. कथालेखनामध्ये 2 महत्वाच्या कृती सोडवण्याचा सराव करावा. सर्वात पहिल्यांदा म्हणजे मुद्दे दिलेले आहेत आणि मुद्द्यांवरून गोष्ट लिहायची, किंवा कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे आणि उत्तरार्ध पूर्ण करायचा आहे. या 2 प्रकारच्या कृतींवर आता सध्याच्या काळामध्ये जास्त भर देणं गरजेचं आहे. कथा लिहिणं किंवा जाहिरात लिहिणं, जाहिरातींमध्ये एखाद्या वेळेला पूर्ण जाहिरात कृतीपत्रिकेत दिली जाईल आणि त्यावर कृती विचारल्या जातील, त्याची उत्तरं लिहिणं अपेक्षित असेल, किंवा एखाद्या वेळेला विषय दिला जाईल आणि त्यावरून जाहिरातीची मांडणी करणं गरजेचं असेल. बातमीमध्ये सुद्धा एखादी घटना घडलेली आहे, तुमच्या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा झालेला आहे, किंवा तुमच्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी झालेली आहे, शिक्षक दिन साजरा झालेला आहे, त्या संदर्भात बातमी तयार करा. अशा स्वरूपाची कृती पण येऊ शकेल. आणि ह्या कृतीपत्रिकेमध्ये कृती कोणती विचारलेली आहे त्याची समज मुलांना आली पाहिजे. आणि ती समज आल्यानंतर त्याची रचना लेखनामध्ये करणं, लेखन त्या प्रकाराने करता येणं, हा उरलेल्या दिवसांचा आपला मूळ म्हणजे पहिलं आपलं अजेंडा राहील आपला, की कोणत्या मुद्द्यांना गुण आहेत, कृतीपत्रिकेमधील विविध कोणकोणत्या प्रकारच्या कृती येऊ शकतात याचा अंदाज आपण अनुभवी शिक्षक आहात, आपल्याला येऊ शकतो. अशा किमान 2 कृती मुलांनी लिहाव्यात आणि त्या 2 कृती आपण त्यांना तपासून द्याव्यात आणि मग उरलेल्या 2 कृती त्यांना सरावासाठी द्याव्यात उरलेल्या या दिवसांमध्ये, 100 दिवसांमध्ये. असं जर केलं तर मुलांना उपयोजित लेखनातील घटक लिहिण्याची सवय होईल, त्याचा सराव होईल आणि जे 24 मार्क आहेत कृतीपत्रिकेमध्ये ते मार्क त्यांना मिळायला फारशी अडचण येणार नाही.
पहिल्यांदाच मी सांगितलं आणि वारंवार तेच सांगतेय की ऑप्शन्स मुलांच्या नजरेला आणून द्या. ऑप्शन्स लक्षात आले की मुलांना ठरवायला बरं पडतं की आपण कोणता घटक लिहायला आपण जास्त सहज लिहू शकतो, आपल्याला सोपा जातो ते लिहायला. हे जर मुलांना आपलं लक्षात आणून दिलं तर मार्क मिळवणं सोपं जाईल. आणि हे कसं लक्षात येईल तर आपण आता त्यांचा सराव घेतला तर 2 कृती तपासल्यानंतर आपल्याला प्रत्येक घटकाच्या 2-2 कृती तपासून घेतल्या तर आपल्या ते लक्षात येईल. सर्वात महत्वाचं 8 गुणांसाठी जे आहे ते लेखन कौशल्याचे घटक आहेत. लेखन कौशल्यांमध्ये प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आहे आणि वैचारिक घटक आहे. 8 मार्क हे तुलनेने जास्त मार्क आहेत. त्यामुळे किती लिहायचं हा मुद्दा अगदी म्हणजे दरवेळचा तो विषय असतो की निबंध किती ओळी लिहावा, किती पानं लिहावात. तर कसा लिहिलाय निबंध, लेखन कौशल्यामधला विषय तुम्ही कसा मांडलाय, विचार प्रसंग लेखन आहे तर त्या प्रसंग लेखनामधचं लेखन हे तुम्ही संवेदनशील पद्धतीने केलंय का, उत्कटतेने केलंय का, भाषा शैली तुमची कशी आहे, मी अनुभवलेला पाऊस, असं तुम्हाला या विषयावर प्रसंग लेखन करायचंय तर खरोखरच तुम्ही पावसात भिजल्याचा आनंद घेतलाय आणि तो लेखनामधून परीक्षकांपर्यंत पोहोचवणार आहात, हे तुमचं भाषेचं कौशल्य आहे. किंवा आत्मकथनेमध्ये आत्मकथन लिहिताना तुमच्या भावनेचा स्पर्श आत्मकथनाला झालाय का, तुम्ही खरोखरच त्या भूमिकेत शिरलायत का. नदीचं आत्मकथन लिहिताना तुम्ही स्वतःच नदी होऊन ते लिहिणं हे महत्वाचं आहे. सध्याच्या काळामध्ये तर कितीतरी प्रकारच्या आत्मकथन मुलं आता काय काय व्हॉट्सअपवर टाकतात, त्यावरून त्यांना आत्मकथनही लिहिता येईल असं वाटतं. मास्कचं मनोगत, उत्तरपत्रिकेचं आत्मकथन, असे पण विषय चालू काळाशी निगडीत आपण मुलांना देऊ शकतो, मुलांना लिहायला देऊ शकतो. त्या लेखनामध्ये आपण दुरुस्ती मुलांना पहिल्यांदा सुचवायला लागेल आणि ती दुरुस्त करून झालेलं लेखन हे आपण जर परत तपासलं तर त्यातले दोष आपण कमी करू शकू आणि मुलांचे गुण वाढायला त्यांना मदत होईल. वैचारिक निबंधामध्ये सर्वात महत्वाचं की दिलेल्या विषयावर मुलं विचार कसा करतायत. नुसतं विचार करणं नाही तर ते विचार योग्य भाषेमध्ये मुलांना मांडता येत आहेत का नाही, हे विचाराच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं आहे. की विचारांवर आधारलेला निबंध, विचारांची तर्कशुद्ध मांडणी, आपले विचार पटवून देण्यासाठी काही छान उदाहरणं देणं, काही दाखले देणं, हे वैचारिक लेखनामध्ये महत्वाचं आहे. अनेक प्रकारचे वैचारिक विषय आपण मुलांना देऊ शकतो. पर्यावरणापुढची आव्हानं, ऑनलाईन शिक्षण, उपयुक्तता आणि मर्यादा, असे अनेक विषय आता आपल्या डोळ्यापुढे पण आपण जाता जाता येतील आपल्या डोळ्यासमोर हे विषय. सर्वात पहिल्यांदा उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला काय काय करायचंय उपयोजित लेखनाच्या दृष्टीने हे धावतं मी तुम्हाला सांगतेय. विजय सर, नेक्स्ट स्लाइड. सर्वात पहिल्यांदा ही जी स्लाइड तुम्ही बघताय त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे सराव सराव सराव. तर पहिल्यांदा प्रत्येक घटकाच्या म्हणजे 9 घटक आपले आहेत, तर 9 घटकांच्या किमान 2 कृती मुलांना सोडवायला देणं अपेक्षित आहे. या 2 कृती आपण काढून द्यायच्या, म्हणजे वैचारिक निबंधाच्या 2 कृती, आत्मकथनाच्या 2 कृती, वैचारिक लेखनाच्या 2 कृती किंवा मधल्या जाहिरात, कथा आणि बातमी यावरच्या प्रत्येकी 2 कृती आणि सुरुवातीचं पत्र आणि सारांश लेखन, या सगळ्याच्या किमान 2 कृती आपण द्यायच्या. पहिली कृती तपासायची. प्रत्येक कृतीवरती आता जे पहिले मी मुद्दे सांगितले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने गुणांच्या दृष्टीने विद्यार्थी कुठे कमी पडतायत त्याच्या लेखी सूचना मुलांना द्यायच्या. त्या आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून देऊ शकतो किंवा मुलांनी जर हार्ड कॉपी आपल्या शाळांमध्ये एखादा बॉक्स ठेवला, शाळांमध्ये आणून दिली, कोणाच्या तरी थ्रू पाठवली तर ते आपण ते बघू शकतो. त्यावर आपण आपल्या नोंदी करू शकतो. त्या नोंदी आपण त्यांना मेसेजच्या मार्फत पाठवू शकतो. काही ऑनलाईन आपण घेतोय शिक्षण, ऑनलाईन तास घेतोय, त्या तासांवरती जर आपण 5-5 विद्यार्थी एकत्र केले आणि 5 विद्यार्थ्यांना त्या घटकामधल्या त्रुटी प्रत्येकाला वैयक्तिक सांगितल्या तर मुलांच्या ते जास्त लक्षात येईल आणि उरलेले दिवस, हे सध्याचे हातात असलेले दिवस, हे जास्त चांगल्या प्रकारे कामी येतील आपल्या.
त्या दृष्टीने 9 कृती प्रत्येकी 2 याप्रमाणे 18 कृती आपल्याला प्रत्येकाच्या तपासाव्यात असं मला वाटतं. 18 कृती तपासल्या प्रत्येकाच्या की खरं म्हणजे पहिली कृती आपल्याला जास्त बारकाईने तपासायला लागेल. दुसरी कृती तपासताना आपल्याला त्यातले सगळे दोष कमी झालेत ना, कुठे त्यातून कमी पडतंय हे एक ओझरती नजर टाकून आपल्याला लक्षात येईल. आणि नंतर म्हणजे हे 2 घटक झाल्यानंतर अशाच 2 कृती फक्त त्यांना सरावासाठी द्यायच्या. फक्त सराव म्हणून त्यांना त्या 2 कृती की तुम्ही तुमच्या पातळीवर त्या सोडवा आणि या मुद्द्यांच्या अनुषंगाने सोडवा. असं करून जर केलं तर उरलेल्या दिवसामध्ये आपण उपयोजित लेखनातील घटकांचा योग्य प्रकारे सराव घेऊ शकतो. प्रत्येकाचे विषय कोणते द्यायचे? कथा लेखनामध्ये मी तुम्हाला 2 प्रकारांनी जास्त भर द्या असं सांगितलं की मुद्दे द्या, मुद्द्यांवरून गोष्ट द्यायला सांगा, किंवा पूर्वार्ध द्या, उत्तरार्ध पूर्ण करायला सांगा. या पद्धतीने द्या. जाहिरातींमध्ये पण 2 प्रकारांनी द्या. या प्रकारांनी अधिकाधिक कृती किमान 2 तपासून देणं आणि किमान 2 त्यांना सोडवायला देणं. ह्या प्रकारांनी जर आपण गेलो, या प्रकारांनी जर सराव घेतला तर उपयोजित लेखनातील घटक लेखनाच्या माध्यमातून मुलांच्या अंगी जास्त रुजतील. कारण आता ऑनलाईन शिक्षणाच्या याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येते की मुलं लिहितायत कमी, आणि त्यामुळे उपयोजित लेखनामध्ये जर तुम्हाला व्यक्त करायचं साधनच लेखनातूनच तुम्ही व्यक्त होणार आहात तर लेखनाचा सराव होणं गरजेचं आहे. यासाठी आपण मार्गदर्शन करताना हे मुद्दे मुलांना सांगावेत आणि कृती मुलांकडनं सोडवून घ्याव्यात. त्या तपासून आपण वेगवेगळ्या मार्गाने मुलांपर्यंत पोचवाव्यात आणि ह्यातूनच ती लेखन समृद्धी होईल. सरावातून आत्मविश्वास येईल आणि लेखन समृद्धी यातून मुलांची होऊ शकेल आणि उपयोजित घटकांबद्दलची भीती त्यांना वाटणार नाही, त्यांचा आत्मविश्वास होईल. या दृष्टीने हे 100 दिवस आपण अधिक चांगल्या प्रकारे कारणी लावू शकू. नेक्स्ट स्लाइड सर. विजय सर, सर्वात शेवटी मी तुम्हाला मुद्दाम सांगते की मनपूर्वक शुभेच्छा देते 10वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना. हे 100 दिवस आपण चांगल्या प्रकारे मार्गी लावू आणि मला नक्की विश्वास आहे की आपण ज्या प्रकाराने आता पाय रोवून सगळ्या अडचणीतनं उभे आहोत त्यामुळे आपण हे सगळ्याला आपण सहज तोंड देऊ शकू. इच्छा तिथे मार्ग, या दृष्टीने आपण हे संकटच राहणार नाही आपल्याला आणि हे वर्ष मुलांच्या लक्षात राहील. चांगल्या प्रकारे मुलं अभ्यास करतील असं वातावरण आपण निर्माण करू. या सर्व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शिक्षण विकास मंच, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही जी कार्यशाळा आज संपन्न होतीये, ही संधी घेऊयात आपण सगळ्या शिक्षकांनी आणि या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या विद्यार्थ्यांना भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये जास्त गुण मिळतील यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया आणि या सगळ्या प्रयत्नांना आपण शिक्षक म्हणून अधिक यश देऊया. या संयोजकांच्या प्रती, आज त्यांनी हे जे शिवधनुष्य पेललेलं आहे, या सर्वांच्या प्रती मी आम्हा सर्वांच्या वतीने अत्यंत कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या विद्यार्थ्यांचं हे महत्वाचं शैक्षणिक वर्ष, या महत्वाच्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक म्हणून आणि काही अंशी पालक म्हणून पण आपण या भूमिकाला सामोरे जाऊया आणि मुलांच्या उपयोजित लेखनामधील कौशल्य या उरलेल्या दिवसांमध्ये अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. या सगळ्या मार्गदर्शन सत्रामध्ये, या कार्यशाळेमध्ये आमच्या बरोबर असलेले तंत्रस्नेही शिक्षक विजय सर, की त्यांनी आमच्या सगळ्यांच्या पीपीटी प्रेझेंट केल्या, त्यांच्याबद्दल त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार मानते. आणि सर्वात महत्वाचे माझे सर्व सहकारी, आपण सर्व जे मराठी भाषा विषयाचे शिक्षक या कार्यशाळेला उपस्थित राहिलात, या सर्वांचे मी आभारही मानते आणि आपल्या सर्वांबद्दल अत्यंत विश्वास व्यक्त करते की मराठी भाषा विषयातला प्रत्येक विभाग कृतीपत्रिकेतला आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलेला असेल. कृतीपत्रिका आपल्याला माहितीये आणि या 100 दिवसामध्ये आपण गुणांच्या दृष्टीने प्रत्येक घटक कसा त्याचा उपयोग करू शकू
ते आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. काही मुद्दे हे स्पष्टपणे सांगितलेले आहेत. पर्यायांचा विचार करण्याबद्दल आग्रही राहिलेली आहे. या दृष्टीने मुलांना हे सर्व दिवस अधिक चांगला अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतील. या मंचावरती आपल्याला एक दिशा मिळाली या उरलेल्या दिवसामध्ये काम कशा पद्धतीने करावं याबद्दल सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हा मॅडम बोला. हॅलो. हा बोला बोला. आवाज. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. माझ्या सर्व सहकाऱ्यांना. विजय सरगर सर अतिशय सुंदररित्या पीपीटीचं प्रेझेंटेशन केलं. आता ही आपली शेवटची जी काही मिनिटं राहिलेली आहे ती सर्व सहकारी शिक्षक आणि काही पालक यांच्या जर काही शंका असतील तर त्यांनी जरूर सांगाव्या. यासाठी आम्ही शेवटची काही मिनिटं तुमच्यासाठी ठेवलेली आहेत. चॅट बॉक्स मध्ये शंका आली असतील तर आपल्या ह्या बॉक्स मध्ये अशा काही दिसत नाही. नाही तिकडे युट्यूबला पाहायला पाहिजे होतं ना. युट्यूब किंवा इकडे कुठे आले. हो 5 मिनिटं आहेत. नंदाताई एक विषय सांगायचा होता की प्रत्येक जिल्ह्याने मराठीसाठी 5-5 लोक द्यायची होती. त्याची नोंदणी करण्यासाठी आपण सांगितलं होतं. त्याचं काय झालं? तुमचा ग्रुप तयार होईल त्याच्यामुळे. तसे काही प्राप्त झाले नाहीत. वेलजाळे सरांना मी सांगितलं होतं त्याप्रमाणे ग्रुपवरती पोस्ट टाकली होती आणि त्या लोकांना तुमच्यावर आपल्या बरोबर ती लोक जोडायची होती. आता आपण 25-26 लोक आहोत. त्याच्याऐवजी ते 200-250 लोक तुमच्यावर जोडले असते. प्रत्येक जिल्ह्यातल्या त्या लोकांना कळालं असतं की आपल्याला योग्य मिळाले म्हणजे त्यांच्यात तुमचा डायलॉग झाला असता. असा विषय होता तो. नाही मला वाटतं आमच्या चौघींपर्यंत नाही नाव आली. तुमच्यापर्यंत नाही येणार होते ते ह्यांना सांगितले होते. आता फक्त परत एकदा सांगा मग आपण हे संपल्यानंतर तुमचं परत एकदा कोऑर्डिनेशन करून देऊ. कारण पुढे तुम्हाला त्यांच्याबरोबर कंटिन्यू काम करायचं प्रत्येक जिल्ह्यातल्या 5-5 लोकांबरोबर. ते 200 लोक असणार आहेत. त्यांच्या ज्या शंका आहेत त्या जिल्ह्यातल्या शंका तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही त्याचं म्हणजे सोडवणूक करणार आहात, समाधान करणार आहात. सगळ्यांचं अत्यंत छान अशा प्रकारचं हे प्रेझेंटेशन झालं. प्रत्येकाने अगदी ताकदीनं त्या पद्धतीने केलं. खूप छान वाटलं. सगळ्यांचं मनपूर्वक आभार आमच्या तिन्ही संस्थांच्या वतीने करतो. धन्यवाद सर. हा आणि आम्ही तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो की ही संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आम्हाला चौघींना त्या योग्यतेचं समजलं. काही त्रुटी जर राहिल्या असतील तर आम्हाला जरूर सांगाव्यात. त्या सुधारण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. विशेषतः सरगर सर जेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो तेव्हा ते आम्हाला उपलब्ध होत होते. जे काही सांगत होतो तेही करून देत होते. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि मला वाटतं थांबतोय आपण आता. एक विनंती आता आपल्याला व्हर्च्युअल बॅकग्राऊंड द्यायचं ठरलं होतं. हॅलो. हा सर. व्हर्च्युअल बॅकग्राऊंडचा आपला विषय होता. अच्छा. तर तो बॅकग्राऊंड म्हणजे तुमच्याकडून किंवा आपल्या डिव्हाइस कडून यायला पाहिजे. सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही ह्याच्यामध्ये करून द्यायला असतं. आपला प्रेझेंटेशनचा पार्ट संपलाय का? आपण लाईव्ह आहोत. नाही प्रेझेंटेशनचा पार्ट संपला असेल तर आपण लाईव्ह थांबवणार आहोत. अदरवाइज प्लीज थांबवा. प्रश्न काही होते? आभार माना सर. मॅडम नंतर आभार माना सगळ्यांचा. सर हॅलो सर. हा बोला 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 सर. आभार माना कोणीतरी. हा ताडफळे मॅडम ने कोणतरी माना एकदम पटकन. हा चालेल चालेल चालेल. प्रिया मॅडम. प्रियाताई बोला. मॅडम आभार माना. हा नमस्कार. 100 दिवसात 10वी या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व तज्ञ मार्गदर्शक, समन्वयक, तंत्रज्ञ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पालक या सर्वांना
मी मनपूर्वक धन्यवाद देते. आता खरी सुरुवात आहे. पालक हे बऱ्याच अंशी आता शिक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आपण शिक्षक तर आहोतच, पण आपल्या विद्यार्थ्यांचे पालकही झालेलो आहोत. तेव्हा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी आता कटिबद्ध होऊयात. पुन्हा एकदा सहभागी झालेल्या प्रत्येक घटकाच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते आणि या उपक्रमांतर्गतचं आजचं मराठी विषयाचं हे सत्र संपन्न झालं असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करते. धन्यवाद.